ओके. केलेलं होतं. हो, हो. आणि त्याशिवाय डायरेक्ट वेबमध्ये आता इकडे डाउनलोड केलं मी. हम्म. चला स्टार्ट करू. रेकॉर्डिंग स्टार्ट झालं. नमस्कार सचिनदा. नमस्कार नमस्कार. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्रा, धन्यवाद. थोडं बोलताना ना म्हणजे आता कमी आला आवाज. हा, जवळ घेऊन बोलता आलं तर बघ. बघ आता कसा येतोय आवाज? आता येतोय, मला ठीकठाक येतोय. म्हणजे अजून होऊ शकतोय का मला माहित नाही. थोडा एक मिनिट. हरीश, मला व्यवस्थित आवाज ऐकायला येतोय, खणखणीत. ओके ओके, मग ठीक आहे सचिन, मग ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे मग तुझ्याकडे काहीतरी गडबड असेल. हो, शक्यता आहे. अरे MSV. हॅलो अभिजित. काय बोललास अभि? मी म्हंटल MSV वाल्यांना सांगितलं ना, दिवे घालू नका आज. पराग, मृदुला, राहुल, प्राची यांचं स्वागत आहे. अभिजित, आवाज व्यवस्थित येतोय ना? एकदम खणखणीत. ओके. मला वाटतं आपण आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे प्रशांत दळवी यांचं स्वागत आहे. धन्यवाद. बरोबर 3:30 म्हटलं आपण सुरू करूया. येतील, चालू करूया. हो 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 हो. दविगांचं स्वागत आहे. एकदा जस्ट मी शेअर करतो स्क्रीन, तेही एकदा बघून घे, म्हणजे मग नंतर जेव्हा चालू करू तेव्हा काही गडबड नाही.
संजय राणे यांचं स्वागत आहे. मोठं करतो का फुल स्क्रीन? हो करतोय, म्हणजे ते कमांड दिली आहे पण ते अच्छा, होतंय. झालं नाहीये. माझ्याकडे झालंय. झालं. हा, हा. चालेल. मग मला वाटतंय 3:30चा ठोका वाजलेला आहे. आपण आपल्या प्रस्तावनेला चालू करूया. तर उपस्थित सचिन, तू सगळ्यांना म्यूट कर म्हणजे मग मला अनम्यूट होतोय. सगळ्यांना म्यूट केलंय मी. ओके. माझ्या मते तानिशा कर, म्हणजे मग मी चालू करतो. एक सेकंड. सचिन, माझा आवाज ऐकायला येतोय? येतोय अभिजित, स्पष्ट येतोय. येतोय. बर. सचिन बहुतेक बाहेर गेलेला, परत आलाय. सचिन, तू ओके बोललास की आपण चालू करूया, कारण मला तू दिसत नाहीयेस. हॅलो, तुला दिसतोय का रे? हा सचिन, आलास का? हो हो हो. एकदा व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय ना? हो, व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय. आणि आता मी आवाज व्यवस्थित आहे. मगाची स्क्रीन दिसत होती आणि आता आपण पुन्हा एकदा मी हे शेअर करतो, कारण ते स्क्रीन गायब, काय कारण असतं कळलं नाही, पण बाहेर पडलो आणि आता परत आलो. चालेल. आणि रेकॉर्डिंग चालू कर, म्हणजे ते राहायला नको. हो, रेकॉर्डिंग चालू असल्याचं मला हे आलंय. आहे ना? ओके, बरोबर. मला वाटतं अजूनही कोणाला आलाय का, हरीशला किंवा कोणाला ऐकायला आलं असेल तर एकदा खात्री करून घ्या. दिसतोय, तो रेकॉर्डिंग ऑन केल्याचं हे दिसतोय लाल. ओके ओके, चालेल. एक सेकंड. तुझं स्क्रीन फक्त आता येतोय, बहुतेक अजून आलेलं नाहीये. हा, आला का? ओके. तर मंडळी, 3:33 झालेली आहेत आणि 3 मिनिटाचा विलंब झालाय, पण आपण आता लवकरात लवकर कार्यक्रम चालू करूया. पुढे जाण्यापूर्वी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी आपण म्यूट आहोत की नाही याची खात्री करून घ्या, जेणेकरून आपल्याला इतरांच्या आवाजाचा अडथळा येणार नाही. तर मी पुढची 5 सेकंद थांबणार आहे. तुम्ही सगळ्यांनी एन्श्युअर करा, खात्री करून घ्या की आपण सगळ्यांनी आपले आवाज बंद केलेत. ओके. तर आज 26 सप्टेंबर 2020 आणि आपण पुन्हा एकदा सगळी मंडळी वेळेवरती हजर राहिल्याबद्दल सगळ्यांचं सर्वप्रथम आभार मानतो आणि स्वागत करतो. शिवरायांचा पर्यावरणवाद किंवा शिवाजी महाराजांची पर्यावरण विषयक काय धोरणे होती, हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आज आपण इथे ऐकण्यासाठी उपस्थित आहात. बऱ्याच मंडळींना आपले व्याख्याते श्री सचिन उपाध्ये यांची ओळख आहेच, परंतु काही नवीन मंडळी आली असतील तर त्यांच्या माहितीसाठी म्हणून मी सचिन उपाध्ये यांची थोडक्यात ओळख करून देणार आहे. सचिन उपाध्ये हे रसायनशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी रंगाच्या कंपनीमध्ये म्हणजे मुख्य म्हणजे पेंट इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत काम केलंय.
एशियन पेंट्स मध्ये बरीच वर्ष घालवल्यानंतर त्यांनी योतून या कंपनीमध्ये काम केलं आणि सध्या ते आर्केमा या कंपनीत मार्केटिंग विभागामध्ये काम करतायत. हे त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण किंवा नंतरची नोकरी करत असताना पासूनच त्यांना शिवराय आणि आपले गडदुर्ग यांनी भूल घातली आणि तेव्हापासून हे जवळजवळ गेली 25 वर्ष पदभ्रमंती करतायत विविध गड किल्ल्यांवरती आणि शिवाजी महाराजांचा आणि त्या योगाने आपल्या किल्ल्यांचा अभ्यास करत आलेले आहेत. या अभ्यासाबरोबरच त्यांनी कायद्यामधलं सुद्धा शिक्षण घेतलं आणि LLB झाले ते. त्यामुळे तो सुद्धा त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांचा नेहमीच असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि सचिन उपाध्ये यांचं रसायनशास्त्र किंवा पेंट्स आणि शिवाजी महाराज गड किल्ले ह्याबरोबरच भाषा किंवा भाषा प्रेम, मग ती इंग्रजी असो किंवा मराठी असो किंवा मातृभाषा प्रेम हा सध्या त्यांचा एक आवडीचा विषय आणि ते त्यावर सुद्धा अगदी तळमळीने आणि मनापासून बोलतात. त्याबरोबरच ते बालसंगोपनावरती सुद्धा बऱ्याचदा खूप छान बोलतात आणि असे विविध पैलू असलेले सचिन उपाध्ये आपल्याला व्याख्याते म्हणून गेली 4 सत्र लाभलेले आहेत आणि आज ते शिवाजी महाराजांचा एक वेगळा पैलू आपल्यासमोर मांडण्यासाठी उपस्थित आहेत. गेल्या वेळी 12 सप्टेंबरला काही तांत्रिक अडचणींमुळे म्हणजे MSCB नी ऐनवेळी घोळ घातल्यामुळे सचिन उपाध्ये यांचं हे सत्र होऊ शकलं नाही. मात्र आपण ईश्वर चरणी आणि MSCBच्या चरणी प्रार्थना करून हे सत्र चालू करूया. सचिन, पुढची सत्र तुझ्याकडे. धन्यवाद. मी सगळ्यांना म्यूट करून कॉन्फरन्स किंवा प्रेझेंटेशन मोडमध्ये जातोय, त्यामुळे कोणी जरी जॉईन झाले नव्याने तरी त्यांना ते आपोआपच म्यूट फॉर्म मध्येच असतील. माझं स्लाइड्स दिसत आहेत ना? हॅलो अभिजित, एकदा पुन्हा सांग, स्लाइड दिसते ना? दिसतायत. तुझा आवाज फक्त थोडासा तुटक येतोय. बर. मला स्पष्ट येतोय आवाज. नमस्कार. आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये शिवरायांचा पर्यावरणवाद आणि त्यांची स्थायी विकासाची कामे हा एक आगळा वेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर आलोय. आणि त्याचं कारण असं आहे की या विषयामध्ये फारसं लोकांचं अभ्यासकांचं लक्ष गेलं असेल की नाही मला माहिती नाही, पण हा विषय लोकांच्या पुढे आलेला नाही. शिवाजी ही 3 अक्षरं जर विचारात घेतली तर त्या अक्षरांचा उलट क्रमाने आपण उल्लेख केला, उच्चारण केलं तर जीवाशी असं होतं. आणि आयुष्यभर जीवाशी वेगवेगळ्या जीवावर आलेले प्रसंग आणि त्यावरती झुंजणारे शिवाजी महाराज बहुतेकांना माहिती आहेत, पण त्याही व्यतिरिक्त वेगळं काहीतरी शिवरायांच्या जीवनामध्ये होतं आणि ते काय होतं ते मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे. पर्यावरणवाद या पर्यावरण शब्दापासूनच आपण सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाची. तर पर्यावरण म्हणजे काय? तर आपल्या अवतीभोवती जे काय असतं, निसर्गाच्या सान्निध्यात वावरतो किंवा आपण शहरात वावरतो, तर डोंगर, दऱ्या, झाडं, पाणी जे काय असेल त्या सगळ्याला मिळून आपण पर्यावरण म्हणू शकतो. आणि या पर्यावरणाची जपणूक करणं म्हणजे पर्यावरणवाद असं सोपी व्याख्या करता येईल. त्याचबरोबर स्थायी विकासाची कामे. स्थायी विकासाचा अर्थ असा असतो की हल्ली आपल्याकडे एक शब्द फार प्रचलित झालेला आहे आणि तो शब्द असा आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट या एका व्याख्येत करता पर्यायी मराठी शब्द स्थायी विकास असा आहे. म्हणजे काय की सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नैसर्गिक संपत्ती, नैसर्गिक जे काही स्रोत आहेत ते आपणही वापरायचे आणि आपल्या पुढच्या भावी पिढीला वापरण्याकरताही राहतील याची काळजी घ्यायची. याला म्हणायचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा स्थायी विकास. आणि असा दृष्टिकोन ठेवून त्यांनी काम केलं आणि हे सगळं 350 वर्षांपूर्वी घडत होतं. आणि आपलं सगळ्यांचं भाग्य असं आहे की आपण हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडलं आणि त्याच महाराष्ट्रात आपण आज राहतोय. तर तो हा एक दृष्टिकोन, हा एक इतिहासाचा सत्य भाग आपल्या समोर आज मी ठेवतोय. त्यातली पहिली एक गोष्ट आपण बघूयात की शिवरायांची तुलना अनेकांनी केली. म्हणजे ज्याने त्याने आपापल्या चौकटीतनं किंवा आपापल्या बुद्धीनुसार शिवरायांची
तुलना केली, मग ते इंग्रज असोत किंवा पोर्तुगीज असोत किंवा फ्रेंच लोक जी भारतात त्या काळात येऊन गेली ती मंडळी असोत, त्यातल्या अनेकांनी अनेक वेगवेगळ्या विषयांवरती भाष्य केलं. तसं ते शिवाजी महाराजांचं म्हणजे त्यांच्याबद्दलच्या घडामोडींची दखल घेण्यावाचून त्यांच्यापैकी कोणालाही पर्यायच नव्हता. मग तो पर्यटक असो, तो एखाद्या राजाकडे नोकरी करणारा, तोफा चालवणारा, त्याला गोलंदाज म्हणत असत, तर तो गोलंदाज असो किंवा अजून कोणीही असो, पण या सगळ्यांना शिवाजी महाराजांच्या कार्याची किंवा त्यांचा उल्लेख केल्यावाचून पर्यायच नव्हता. तर ह्या सगळ्यांनी कोणाकोणाशी तुलना केली तर एक 10 लोकांची तरी नावं घेता येतील एवढी सगळी यादी मी आपल्यासमोर मांडत नाहीये. फक्त एक 3-4 नावं मांडतोय की ज्युलियस सीझर, हा पुतळा पण ज्युलियस सीझरचा आहे. लोकांनी ज्युलियस सीझरशी शिवाजी महाराजांची तुलना केली किंवा नेपोलियन बरोबर तुलना केली. सार्टोरियस नावाचा एक असाच राजा होऊन गेला किंवा गुस्टोवस ॲडॉल्फस म्हणून एक राजा होऊन गेला किंवा रिचर्ड द लायन हार्टेड असा एक इंग्रजांकडे उल्लेख करतात, रिचर्ड फर्स्ट. तर अशा अनेक लोकांशी म्हणजे अगदी मंगोलियन वंशातल्या चंगीज खानाबरोबर पण शिवाजी महाराजांची तुलना केली गेली. तर वेगवेगळ्या लोकांनी अशी जी काही शिवाजी महाराजांची तुलना केली, पण मी असं इथे म्हटलंय की तुलना नाही, म्हणजे तुलना होऊच शकत नाही. आणि त्याची कारणं वेगवेगळी आहेत की यांच्यातल्या कुणाच्याही चरित्राचा मी काही खूप सखोल अभ्यास केलेला नाही, पण मला असं वाटत तरी नाही की असा पर्यावरणाशी संबंधित दृष्टिकोन ठेवून किंवा इतर जे शिवाजी महाराजांचे पैलू आहेत की जसं स्त्रियांच्या बाबतीतलं जे त्यांचं वागणं आणि त्यांचे जे काटेकोर किंवा कठोर नियम, सैन्याच्या बाबतीतलं त्यांचं धोरण, तर ह्यातले काही पैलू हे कुठल्या ना कुठल्या जसं नेपोलियनच्या बाबतीत किंवा अजून कोणाच्या बाबतीत दिसून येतील. किंवा साहस हा विचार केला तर ज्युलियस सीझर हा साहसी होता, पण तो सांघिकरित्या साहसी होता. म्हणजे काय की सैन्य बरोबर असताना साहसी होता. शिवाजी महाराजांसारखं एकटा जाऊन अफजल खानाला भिडला किंवा फार थोड्या मोजक्या लोकांनीशी जाऊन शाहिस्तेखानाच्या त्या पुण्यातल्या महालावरती छापा घातला. तर अशा प्रकारे वैयक्तिक पातळीवर साहसी असणं ही वेगळी गोष्ट असते. तर असा ज्युलियस सीझर साहसी नव्हता. आणि आजचा जो विषय आहे त्या संबंधात पण की यातल्या कुठल्याही माणसाचं असं कुठेही काम आपल्याला पाहायला सहसा मिळत नाही. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार करता शिवाजी महाराज हे या सगळ्यांपेक्षा खूपच उजवे होते, म्हणून मी माझ्या उजव्या हाताला स्लाइडमध्ये शिवाजी महाराजांचं नाव ठेवतो. कारण ही तुलना होऊच शकत नाही. म्हणजे हे केवळ माझं किंवा आपलं महाराष्ट्रातल्या लोकांचं शिवाजी महाराजांवरती प्रेम आहे म्हणून हे सगळं भावनेपोटी करतोय का, असं उत्तर नाही असं आहे. कारण आपण जर का निष्पक्षपातीपणाने तराजूमध्ये तोलून बघितलं तरी सुद्धा शिवाजी महाराज उजवेच ठरतात. त्याचं कारण हे मी आता जी काय सांगितलं ते आहे. आता आपण थेट विषयाकडे वळणार आहोत की हा सगळा आजचा विषय जर का मला मांडायचा झाला तर तो हा एका या आकृतीमध्ये मांडता येईल. ही आकृती काय दाखवते तर ह्याच्या सगळ्याच्या केंद्रस्थानी शिवराय प्रकृतीच नाही म्हणजे पर्यावरणवादी किंवा पर्यावरणाबद्दलची काळजी घेणारे असे शिवाजी महाराज. त्यांच्या अवतीभोवती काय गोष्टी त्या काळात होत्या तर पाणी किंवा जल, मग ते नदीच्या रूपात असेल, तलावाच्या रूपात असेल, विहिरींच्या रूपात असेल किंवा अन्य कुठल्याही, शेती आणि वन उपवन. आता ह्या 3 प्रकृतीतल्या मुख्य गोष्टी किंवा पर्यावरणातल्या 3 मुख्य गोष्टी, या तिन्हीच्या बाबतीत 3 वेगळे दृष्टिकोन किंवा 3 वेगवेगळ्या बाबी त्यांनी सांभाळल्या. त्यातला एक आहे वैज्ञानिक दृष्टिकोन की हे सगळं जेव्हा याचं संवर्धन आणि संरक्षण स्वतःच म्हणजे स्वराज्याचं संरक्षण आणि शेती, पाणी, वन यांचंही संरक्षण केलं. म्हणजे त्या गोष्टींचा वापर करून संरक्षण करून घेतलं आणि त्या गोष्टींचं संरक्षण केलं, असं दोन्ही केलं. आणि या वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून त्याचबरोबर हे सगळं सांभाळून त्यांनी त्या गोष्टींचा जिथे जिथे आवश्यक आहे तिथे युद्धातही उपयोग केला, म्हणून तो युद्धोपयोग पण करून घेतला. बरं, हे सगळं करत असताना एक मुख्य गोष्ट जी आहे ती म्हणजे स्थायी विकास आणि लोककल्याण. म्हणजे लोकांचं कल्याण या सगळ्यातनं साधलं जातंय का याबद्दलची त्यांची जी दृष्टी आहे ती कधीही त्यांनी हटू दिली नाही. म्हणजे स्वतः शिवाजी महाराजांनी याबद्दल बरेच पत्र उपलब्ध आहेत किंवा अनेक दाखले देता येतात. तर त्याप्रमाणे आपल्याला हे दिसून येतं की हे सगळं करत असताना हे भान या माणसाचं कधी सुटलेलं नव्हतं. असं म्हणतात की ध्रुव ताऱ्याकडे बघून आपल्याला आपलं जहाज हे पुढे न्यायचं असतं रात्रीच्या अंधारामध्ये, पण आपल्याला ध्रुव ताऱ्यावर जहाज नेता येणार नाही हे भान मात्र ठेवावं लागतं. त्या ध्रुव ताऱ्याचा फक्त दिशेसाठी उपयोग करून घ्यायचा असतो.
हे जसं भान महत्वाचं असतं तसं महाराजांचं हे भान कधी सुटलं नाही की स्थायी विकास आणि लोककल्याण हे या सगळ्या भानगडींमध्ये सुटत नाहीये ना, हे नजरेतून दुसऱ्या बाजूला जात नाहीये ना, हा कायम दृष्टिकोन महाराजांचा या सगळ्यामध्ये होता. तर यातल्या पाणी या एका गोष्टीवरती मी जास्त विस्ताराने बोलणार आहे. मी प्रत्येक वरती विस्ताराने बोलण्यासारखं आहे, पण पाणी या विषयावरती मी जास्त अशासाठी बोलणार आहे कारण त्याद्वारे मला पाणी हा विषय समजावून सांगताना बरीच चित्र, स्लाइड्स, दर्शिका या वापर करता येऊ शकतात आणि ते लोकांना, तुम्हाला सगळ्यांना सहजपणे डोळ्यासमोर दिसत गेली, चित्र हलत गेली की ते जास्त चटकन मनामध्ये रुजेल. आणि त्याचबरोबरीने मग थोडंसं शेवटी शेती आणि वन उपवन याबद्दलही आपण आज बघणार आहोत. तर यातला पाणी हा विषय आज आपण बघूयात. तर हे सगळं करत असताना महाराजांचा एक आज्ञापत्र नावाचा एक कागदपत्राचा भाग आहे. म्हणजे हे आज जसं भारतीय राज्यघटना आहे तसं त्या काळामधली त्याला आपण शिवाजी महाराजांची किंवा स्वराज्याची राज्यघटना म्हणावी लागेल असं एक आज्ञापत्र नावाचा कागद, किंवा कागद म्हणण्यापेक्षा काही कागदांचा संच आहे तो, 8 प्रकरण आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या आज्ञापत्राच्या द्वारे आपल्याला हे सगळं समजून घेण्याकरता सहज सोपं उलगडत जातं. तर ह्या आज्ञापत्रामध्ये जर डोकावून पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की महाराजांचं म्हणणं काय होतं आणि हे सगळं महाराजांचे स्वतःचे बोल किंवा त्यांची धोरणं ही लिखित रूपात आज्ञापत्रामध्ये नंतरच्या काळामध्ये लिहिली गेली, पण ती राबवली गेली मात्र महाराजांच्या स्वतःच्या आयुष्याच्या काळामध्ये. तर त्या आज्ञापत्रानुसार महाराजांचे काही शब्द आहेत. ते शब्द असे आहेत की साऱ्या राज्याचे सार ते दुर्ग आणि त्या दुर्गांवरचं जे पाणी आहे म्हणजे गडाचे पाणी बहुत जतन राखावे. या 2 गोष्टी महत्वाच्या की दुर्ग हे महत्वाचे आणि त्या वरचं जे पाणी आहे तेही तितकंच महत्वाचं आहे. तर हे पाणी जतन राखताना म्हणजे हे पाणी सांभाळून राज्यकारभार करताना महाराजांनी असं काय काय केलं आणि मी जसं मगाशी त्या आकृतीत दाखवलं की वैज्ञानिक दृष्टिकोन काय होता, तर आज आपण त्या वैज्ञानिक अंगाने बघत त्याचं ऐतिहासिक मूल्य पण जाणून घेणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की आपण उत्तर गोलार्धामध्ये राहतो पृथ्वीच्या आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सारखा काही भाग जो आहे तो दक्षिण गोलार्धाचा आहे. आपल्याकडे सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. म्हणजे आपण जे स्थूलमानाने जे बघतो त्यानुसार मी म्हणतोय. तर त्याप्रमाणे सूर्य पूर्वेकडून जो पश्चिमेकडे जातो किंवा आपण त्याला सूर्याचं भ्रमण म्हणतो, तर ते सूर्याचं दैनंदिन भ्रमण जे आहे ते उत्तर गोलार्धामध्ये हे या आकृतीत दाखवलंय त्याप्रमाणे जातं. म्हणजे तो माझा पॉइंटर तुम्हाला दिसत असेल तर हा असा पूर्वेकडून तो दक्षिणेच्या अंगाने पश्चिमेकडे जातो सूर्य. म्हणजे तो असा पूर्वेकडून उत्तरेच्या बाजूनी पण जाऊ शकतो ना, पण तसं घडत नाही. भौगोलिक सत्य असं आहे की उत्तर गोलार्धामध्ये सूर्याचं जे दैनंदिन भ्रमण आहे ते ह्या पूर्वेकडून पश्चिमेकडे ह्या दक्षिणेच्या अंगाने जातं. म्हणजे दक्षिण दिशेकडून हा असा सूर्य जातो. ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ असा होतो की उत्तर दिशेला सूर्याची झळ, सूर्याचं ऊन, त्याचा ताप हा त्या मानाने कमी बसतो. आता ह्याचा संबंध किल्ल्यांशी आणि किल्ल्याच्या बाबतीतल्या बांधकामाशी कुठे आणि कसा येतो ते आपण समजून घेणार आहोत. हा रायगडाचा नकाशा आहे. आता इथे एक गोष्ट मी जरा स्पष्ट करू इच्छितो की हे सगळे नकाशे मला जसे मिळाले तसे मी घेतले, त्यामुळे नकाशाचे किंवा भौगोलिक संकेत असतात त्याप्रमाणे उत्तर दिशा ही बरोबर वरच्या बाजूला खरी पाहिजे, पण दुर्दैवाने नकाशे मला उपलब्ध जे झाले ते तसे नाही आहेत. तर ते तुम्ही जरा समजून घ्या. जसे नकाशे मिळाले त्यातल्या त्यात चांगले त्याप्रमाणे मी ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. हा रायगडाचा नकाशा आहे आणि या नकाशामध्ये मध्यभागातून एक अशी टिंब असलेली जी रेषा जाते ती काल्पनिक रेषा आहे की आपण त्याचे 2 भाग केले किल्ल्याचे. तर आपल्याला असं आढळतं की त्यातल्या उत्तरेकडचे जे भाग आहेत त्याच्यामध्ये जास्त जलाशय दिसतात. म्हणजे तलाव असतील किंवा टाकं ज्याला म्हणतो आपण ती सापडतात. तर अशा बऱ्याच गोष्टी या रायगडाच्या आजही तुम्ही रायगड किल्ल्यावर जर गेलात बघितलं तर तुम्हाला हे सापडेल जे मी आता तुमच्या समोर मांडतोय ते, की बरेचसे जे तलाव आहेत ते उत्तर दिशेला आहेत. पण याचा अर्थ असा नाहीये की सगळेच तलाव उत्तर दिशेला आहेत. म्हणजे कुशावर्त तलावासारखा तलाव हा दक्षिण बाजूला पण आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, पण त्याचबरोबरीने जर का आवश्यकता असेल तर त्यानुसार तो तिकडे दक्षिण बाजू आली म्हणून काही बिघडत नाहीये. म्हणजे तिथे काय ते वास्तुशास्त्र वगैरे असल्यासारखं आडवं येत नाहीये की हे इकडे आहे म्हणून हे घ्यायचंच नाही इथे वगैरे असं काही
हेकेखोरपणा नाहीये त्याच्यामध्ये. तर जी गरज आहे ती, पण त्या सगळ्या गोष्टी सांभाळताना शक्य असेल तितका तो वैज्ञानिक दृष्टिकोनही सांभाळलेला आहे. तर यातले बरेचसे तलाव आपल्याला उत्तर दिशेच्या बाजूला सापडतात किंवा उत्तरेकडून ईशान्येकडे आपण जसे सरकू तसं, म्हणजे आजच्या मराठी भाषेमध्ये त्याला नॉर्थ ईस्ट म्हणतात. तर अशा ईशान्य दिशेकडे वगैरे सरकणारे किंवा त्या बाजूला असलेले तलाव आपल्याला सापडतात. एकूण रायगडावरती जर विचार केला तर 12 कोटी लिटर इतकी रायगडाची जलधारण क्षमता आहे, म्हणजे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. आणि त्याच्यात आता हा हत्ती तलाव, ज्याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी या पावसाळ्यात कदाचित व्हॉट्सअपवरती आलेला व्हिडिओ पाहिलाही असेल, की जो जवळजवळ गेली अनेक वर्ष किंवा एक दीड शतकापेक्षाही जास्त कदाचित कालावधी हत्ती तलाव हा रायगडावरचा पाण्याने भरत असे आणि तो पाणी झिरपून जात असे, त्याला कुठेतरी लिकेज होतं. ते लिकेज या आत्ताच्या म्हणजे गेल्या वर्षभरातल्या कामामध्ये लिकेज बंद करण्यामध्ये जवळजवळ एक 80-85% यश मिळालंय. आणि आता तो हत्ती तलाव सुद्धा भरलेला आहे. तर तो हत्ती तलाव सुद्धा जर भरला आणि त्यानुसार ही सगळ्याची आपण विचार केला तर 12 कोटी लिटर ही साधी थोडकी पाण्याचा आकडा नाही आहे हा. आणि किल्ल्यावरती किती माणसं असतील त्या हिशोबाने ते वर्ष काय अनेक वर्ष किल्ला झुंजू शकतो, अशी ती पाण्याची सगळी योजना ही किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यातला हा जो उत्तर दिशेकडचा भाग आहे की पाण्याचं बाष्पीभवन कमी व्हावं, सूर्याच्या उष्णतेने पाणी उडून जाऊ नये याकरताची ही केलेली सोय किंवा ही दक्षता आहे. आणि रायगडाबद्दल जेव्हा आपण विस्ताराने मागच्या वेळेस बोललो तेव्हा हा एक मुद्दा आपण बघितला होता की संरक्षणासाठी सुद्धा महादरवाजापाशी हे रायगडाच्या एक वरच्या बाजूला तलाव बांधला आणि मग त्याचं संरक्षणासाठी म्हणून पण उपयोग करून ठेवलेला होता. अशी ती गोष्ट आपल्याला रायगडाच्या बाबतीत बघायला मिळते. तर हा एका किल्ल्याचा नकाशा, अजून एक 2 किंवा 3 किल्ल्यांचे मी नकाशे ह्याच्यामध्ये सम्मिलित केले, त्याप्रमाणे आपण बघूयात. आता दुसऱ्या म्हणजे हे जे काय तत्व आहे, वैज्ञानिक तत्व, हे फक्त रायगडालाच लागू आहे का, तर तसं नाहीये. हे प्रतापगडाच्या बाबतीत पण आपल्याला दिसून येतं की उत्तर दिशेला जास्त पाण्याचे साठे हे दिसून येतात. किंवा जर का आपण राजगडाचा विचार केला, महाराजांची पहिली राजधानी किंवा खरं म्हटलं तर दुसरी राजधानी, कारण अगदी पहिली तत्वतः विचार करून बघितला तर पुरंदर ही पहिली राजधानी होती. पण त्या वेळेला स्वराज्य इतकं छोटं होतं की राजधानी वगैरे असं काही म्हणण्यासारखं काही कारणच नव्हतं. त्या मानाने राजगड मात्र फार दीर्घकाळ राजधानी म्हणून महाराजांच्या उपयोगाला आला आणि जवळजवळ 20-22 वर्ष राजगडाने राजधानी म्हणून स्वराज्याची सेवा केली. तर या राजगडाच्या बाबतीतही आपल्याला असं दिसून येतं की अनेक जागी पावला म्हटलं तरी काही वेळेला ती अतिशयोक्ती ठरणार नाही, इतके पाण्याची सोय किंवा पाण्याचे साठे, टाकतो ज्याला म्हणतो ती, किंवा पद्मावती तलावासारखा तलाव, अशा अनेक पाण्याच्या योजना या महाराजांनी करून ठेवलेल्या पाहायला मिळतात. आणि त्यातल्या बऱ्याचशा पाण्याच्या जागा या आपल्याला उत्तरेकडे किंवा ईशान्येकडे सरकणाऱ्या अशा दिसून येतात. अजून एक किल्ला बघूयात आपण. नाही, मी काढून टाकलं, मला वाटतं ती स्लाइड जास्त हेवी होती म्हणून. सिंहगडाचा जर का उल्लेख करायचा झाला तर सिंहगडावरती पण जवळजवळ, म्हणजे मी प्रत्यक्ष सिंहगडावर गेलो होतो तेव्हा मी बोललो, तिथले जे आता दुकानं वगैरे मांडून म्हणजे काय खायच्या प्यायच्या वस्तू किंवा काय शीतपेय विकणारे स्टॉल असतात किंवा राहणारी लोकही अजून तिथे काही आहेत. तर त्या सिंहगडावरच्या लोकांशी मी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की जवळजवळ 350 वेगवेगळे टाकं किंवा काही तलाव हे सिंहगडावर आजही उपलब्ध आहे. म्हणजे त्यातल्या काही जरा ज्याला ओव्हरणे म्हणतात, म्हणजे काय की तिथे आता माती आली पावसाने आणि ते तलाव सुकून गेले, त्यात माती इतकी खालनं भरत गेली, गाळ साचत गेला की आता तिथे पाणी साठू शकत नाही. तर अशा जागांवरती काही ठिकाणी लोकांनी दुकानं सुद्धा थाटलेली आहेत आता. म्हणजे एक प्रकारे ते अतिक्रमण झालेलं आहे आता. पण तरी सुद्धा सिंहगडासारख्या किल्ल्यावरती आजही अनेक जलाशय आपल्याला बघायला मिळतात. तर तो एक म्हणजे असे अनेक किल्ले आणि प्रत्येक किल्ल्यावरची अशी पाण्याशी संबंधित असलेली ही सोय हे आपल्याला खरोखर डोळे दिपवून टाकणारी आहे. आता ह्या चित्रामध्ये आपण जे बघतोय तर ह्याच्यात दुसरा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतो की इथे मी फोटोमध्ये या वरच्या बाजूला पॉइंटरनी तुम्हाला जर दिसत असेल तर मागे रामसेसच्या किल्ल्याच्या वेळेसही ही गोष्ट आपण
बघितली होती की पाणी एका विशिष्ट मार्गाने जमा होण्याकरता पाण्याला एक वाट करून दिली गेलेली असते मुद्दामून, ज्याला पन्हाळी असं म्हणतात, किंवा ओहोळ एखादा मुद्दामून वाहत येत राहावा आणि तळ भरत राहावं याकरताची केलेली ही सोय आहे. तर असं आपल्याला वेगवेगळ्या किल्ल्यांवरती बघायला मिळतं. त्याचबरोबर ही आकृती जी आहे इथे तुम्हाला बघता येईल, या आकृतीमध्ये पण आपल्याला दिसून येतं की असं आतमध्ये डोंगराच्या किंवा खडकाच्या पोटात खोदून काढलेलं आहे आणि त्याला इथे खांब दिलेले आहेत आधाराकरता. म्हणजे ते दगडातच कोरताना खांब ठेवून उरलेला बाजूचा दगड फोडून काढला, अशी स्थिती जी आहे. तर डावीकडच्या या चित्रामध्ये हा खांब दिसतोय बघा, हा इथे पाणी भरतोय आणि त्याच्या बाजूला हा खांब आहे. किंवा या खालच्या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला हा खांब इकडे दिसून येतो. तर एखाद्या किल्ल्यावरती वेगवेगळ्या ऋतूत जाणं हे आवश्यक असतं. का आणि कशासाठी ते पण सांगून टाकतो की उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी खालती जाते, तर पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर लगेचच गेलं तर हे जे खांब वगैरे दिसणं आहे हे कदाचित आपल्याला त्यावेळेस शक्य होत नाही. पण आपण जेव्हा उन्हाळ्यात जातो तर पाण्याची पातळी खालती गेलेली असते, त्यावेळेला आपल्याला अनेक ठिकाणी पाणी घेण्याकरता उतरून जायला केलेल्या पायऱ्या, हे असे खांब, काही ठिकाणी तर खूप खोलवरती, म्हणजे आतमध्ये एखादी खोली म्हणता येईल, किंवा पूर्वीच्या काळात म्हणजे बौद्ध किंवा जैन धर्माचा जेव्हा प्रभाव जास्त होता त्या काळामध्ये गुहा केलेल्या होत्या किंवा बौद्ध विहार केलेले होते आणि तिथे ते साधक लोक, साधू भिक्षू जे आहेत ते राहायचे. तर तशा प्रकारच्या योजना किंवा तशा प्रकारच्या खोल्या ह्या आपल्याला बघायला मिळतात. तर हे सगळं ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनातनं जर बघितलं तर ती पाणी बाष्पीभवनातनं वाफ होऊन निघून जाऊ नये म्हणून आपल्याला तिथे केलेली सोय ती बघायला मिळते. याचं एक उत्तम उदाहरण मी नेहमी लोकांना जेव्हा लोहगडावरती घेऊन जातो किंवा त्याबद्दल बोलणं होतं तेव्हा कायम मी हे दाखवतो. कारण लोहगडावरती अनेक तलाव आहेत, पण त्यातला एक तलाव आजही त्यातलं पाणी, किंवा तो तलाव म्हणता येणार नाही, त्याला टाकच म्हणायला पाहिजे, त्यातलं पाणी आजही प्यायला सुंदर आहे, अतिशय गोड पाणी आहे, चांगलं शुद्ध पाणी असतं. आणि हे पाणी हे असं जे पोटात खोदून काढलेले जे जलाशय आहे त्याचं पाणी 12 महिने आपल्याला मिळतं. म्हणजे अगदी उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात जरी तुम्ही गेलात तरी त्याचं पाणी आपल्याला प्यायला मिळतं. इतकी छान सोय ही या किल्ल्यावरती, वेगवेगळ्या किल्ल्यांवरती केलेली आपल्याला आढळते. आणि म्हणून हे जलसंरक्षण हा किती मोठा आणि किती महत्वाचा विषय आणि तो किती सुंदर रीतीने हाताळलाय हे बघण्याकरता म्हणून किल्ल्यांवरती गेल्यावरती हे सगळी मजा वाटते. आणि असं वाटतं की जे आपल्याला माहितीये, जे आपल्याला कळलंय ते इतर अनेकांपर्यंत पोचवावं. या उद्देशातनं हे अजून 2 फोटो बघा. ह्यातलं हे देवटाकं जे आहे ह्याचं पाणी तर बाजूला राहणारी जी लोक आहेत आजही सिंहगडावर वस्ती आहे आणि ती सगळी मंडळी या देवटाक्याचं पाणी 12 महिने पितात. म्हणजे मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मुद्दामून त्या देवटाक्याचं पाणी प्यायलं. इतकं छान गोड गार थंडगार पाणी प्यायला मजा वाटते. एक वैज्ञानिक सत्य सांगतो की दगडामध्ये साठवलेलं पाणी किंवा मातीत साठवलेलं पाणी जे आहे ना ते कायम थंड असतं. आणि जेवढं पाणी हे आपटून पुढे पुढे येतं तेवढं ते ऑक्सिजन रिच बनत जातं. म्हणून आपल्याला झरे किंवा मोठे धबधबे यांच्या तिथलं पाणी जर आपण कधी प्यायलो किंवा त्याच्या खाली आंघोळ केली तर एक वेगळ्या प्रकारचं ताजेतवानेपणा येतो. तर ते जे काय होतं ते का होतं, कारण तो नैसर्गिक स्पा आहे. त्या स्पा मध्ये तिथे जाऊन तुम्ही जेव्हा आनंद घेता तेव्हा त्यातनं ह्या गोष्टी अनुभवायला येतात. तर अशा प्रकारचं हे टाकं सिंहगडावरचं जे आहे त्याच्यात, आणि इथे पण खोल पोटात अजून पाणी साठवण्याची सोय केलेली आहे. हे समाधी राजाराम महाराजांची समाधी सिंहगडावरचीच आहे, तिथलं हे टाकं आहे. पण इथलं पाणी वापरात नाहीये त्यामुळे ते तेवढंसं स्वच्छ नाहीये. तर या प्रकारची अशी वेगवेगळ्या किल्ल्यांवरती पाण्याच्या संबंधीची ही सोय केलेली आपल्याला बघायला मिळते. अजून एक गमतीशीर भाग आहे की महाराजांनी हे सगळं किती धोरणात्मक रीतीने राबवलं हे बघण्यामध्ये खूप वेगळा एक आनंद मिळतो. हा जो डावीकडचा फोटो मी इथे टाकलाय हा रायगडावरचा आहे आणि हा बरोबर उत्तर दिशेला, आणि इथे आम्ही जेवढे लोक उभे आहोत त्या ह्याच्यात तुम्हाला दिसतंय की इथे थोडं सूर्यप्रकाश आणि ऊन पडलेलं आहे, पण ते पाण्यावरती फार कमी त्याचा उन्हाचा भाग येतो.
आणि सूर्य पुढे सरकतो तसं पटकन तो या टाकं जे आहे त्याच्यावरून सूर्य पुढे सरकल्यामुळे ऊन फारसं लागत नाही. आणि अशा प्रकारची जवळजवळ 84 टाकी ही रायगडावरती आहेत. आणि हे सगळं मी का सांगतोय तर हे बाजूला जो एक फोटो टाकलाय तो आहे शिवाजी महाराजांनी जे नाणं पाडलं, शिवकालीन होन ज्याला म्हणतात, तो हा होन आहे. आणि हा अस्सल होन आहे. हा होन आज बघायचा झाला तर कुठे बघायला मिळेल आणि त्याचा ह्या पाण्याशी काय संबंध आहे तेही सांगतो. महाराजांनी जेव्हा गड किल्ले बांधायला घेतले किंवा बांधत बांधत स्वराज्य पुढे विकसित करत गेले, त्यामध्ये 1672च्या दरम्यान महाराजांनी एक अर्थसंकल्प बनवला, म्हणजे बजेट. आणि त्यामध्ये जवळजवळ 1.5 लाख होन इतकी तरतूद केलेली होती, सोय केलेली होती. यातल्या फक्त रायगडासाठीच्या वेगवेगळं म्हणजे बांधकाम असेल किंवा इतर काही सोयी सुविधा करून घेण्याची गरज असेल त्याकरता म्हणून 50,000 होन इतके होन हे एकट्या रायगडाकरता त्यांनी नेमून दिलेले होते. आणि उरलेल्या जवळजवळ 1 लाख होनांमध्ये वेगवेगळे किल्ले होते. म्हणजे त्यात प्रतापगड असेल, राजगड असेल, त्याच्यात अगदी छोटासा किल्ला वासोट्यासारखा असेल, लोहगड असेल, किंवा कल्याण जवळचा दुर्गाडी किल्ला आहे त्याला 5,000 होनाची तरतूद केलेली होती. आपल्याला सिंधुदुर्ग किंवा विजयदुर्ग अशा म्हणजे गिरिदुर्ग असतील, त्याच्यात जलदुर्ग असतील, अशा वेगवेगळ्या दुर्गांवरती वेगवेगळ्या प्रकारे बांधकामं आणि इतर सोयींसाठी म्हणून पैसे नेमून दिले होते, तशी योजना केली होती. त्याच्यातल्या एका रायगडाबद्दलच उदाहरण देतो की 50,000 होन त्यातले जे आहेत त्यातले 35,000 होन हे महाराजांनी फक्त पाणी या एका विषयाकरता नेमून दिले होते. म्हणजे वेगवेगळे तलाव खोदणे, टाकी बांधणे, पूर्वीची असलेली टाकी दुरुस्त करणे, ती वापरात आणणे आणि त्याच्यात चांगलं पाणी साठवून ठेवणे, हे सगळं काम मार्गी लावण्याकरता म्हणून 50,000तले 35,000 होन हे फक्त एका रायगडासाठी महाराजांनी नेमून दिले होते. आता ह्या होन या गोष्टीचं महत्व काय की त्या काळची हे सोन्याचं नाणं आहे आणि हे मी स्वतः बघितलेलं आहे. म्हणजे तुम्हालाही जर बघायचं असेल तर एकतर तुम्ही मुंबईतलं आपलं ज्याला पूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणायचे, आता त्याला शिवाजी महाराजांच्याच नावाने ओळखलं जातं. म्हणजे राजा शिवछत्रपती संग्रहालय म्हणून जे आहे ते लायन्स गेट जे आहे नेव्हीचं त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला हे जे संग्रहालय तिथे आपल्याला हा होन बघायला मिळतो आजही. आणि तो अस्सल होन आहे. असाच होन तुम्ही जर कधी दिल्लीला गेलात आणि दिल्लीला पण राष्ट्रीय संग्रहालय म्हणजे नॅशनल म्युझियम आहे, तिथे देखील नाण्यांचा जो विभाग आहे तिथे आपल्याला हा होन बघायला मिळतो. हा मी इथे एनलार्ज करून मोठा करून टाकलेला आहे, पण हे नाणं प्रत्यक्ष असतं छोटं. म्हणजे किती छोटं असतं तर साधारणपणे 1.3 सेंटीमीटर इतका त्याचा व्यास असतो, म्हणजे डायमीटर असतो. आणि त्याचं वजन जर विचारात घेतलं तर ग्रॅमच्या भाषेत सांगायचं झालं तर साधारणपणे 2.85 ते 2.88 ग्रॅम, हे 3 ग्रॅम पकडा ना, 3 ग्रॅम इतकं फक्त त्याचं वजन असतं. पण हे अस्सल सोन्याचं नाणं किंवा त्या काळी किंवा नाण्यांच्या बाबतीत एक ग्रेन्स नावाचं एक आपण ज्याला एकक म्हणतो ते एकक वापरामध्ये येतं. तर ते 45 किंवा 44 ते 45 ग्रेन्स इतकं ते नाण्याचं वजन भरतं. तर हे एवढं सगळं विस्ताराने मी का सांगतोय तर होन हा शब्द मुळात आला हा स चा ह झाला, म्हणजे सोनचं होन झालं. सोन्याचं नाणं त्या सोनचं होन झालं. आपल्याकडे बघा आपण मराठीमध्ये किंवा संस्कृतात सप्ताह म्हणतो, तर सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा आठवडा ज्याला म्हणतो ते. हिंदीमध्ये त्याला हफ्ता म्हणतात, म्हणजे स चा ह झाला. किंवा सिंधू नदीच्या काठी ते सिंधूचे हिंदू झाले, हे आपल्याला माहिती आहे. तर असा अनेक वेगवेगळ्या शब्दांचे किंवा अक्षरांचे कालपरत्वे किंवा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाताना अक्षरांचे उच्चार बदलतात. म्हणजे आपण मराठीत येशू म्हणतो किंवा येशू असा उच्चार करतो, पण त्याचा इंग्रजीमधला उच्चार म्हणजे वायचा उच्चार जे सारखा पण होतो म्हणून, किंवा जेचा उच्चार वाय सारखा होतो. म्हणजे JOTUN नावाची जोतून कंपनी, त्याचा उच्चार योटून असा होतो. तर त्यानुसार हे सोनचं होन झालं. आणि हे शिवाजी महाराजांनी पाडलेलं किंवा शिवाजी महाराजांनी चालू केलेलं हे नाणं शिवकालीन होन, त्याच्या एका बाजूला हे छत्रपती आणि दुसऱ्या बाजूला श्री राजा शिव अशी अक्षरं कोरलेली आपल्याला बघायला मिळतात. तर
हा एक होन आपल्या समोर अशासाठी ठेवला की या होन या नाण्याची बाईंग पॉवर काय आहे. म्हणजे आज कुठल्याही करन्सीची बाईंग पॉवर काय आहे ह्याचा विचार केला जातो. तर त्या काळाचा विचार केला तर या एका होन जे आहे ह्या एका होनची त्या काळात असलेली रुपयामधली किंमत जी आहे ती साधारण 3.5 ते 4.5 रुपये इतकी त्याची, म्हणजे चांदीच्या रुपयामध्ये जर त्याचं मूल्य करायचं झालं तर एक होन बरोबर 3.5 किंवा 4.5 रुपये. आणि त्या काळच्या साधारण सैनिकाचा एका महिन्याचा पगार किती होता तर 5 रुपये इतका पगार होता. म्हणजे एक 1.5 होन वगैरे 2.25 होन असा एका सैनिकाचा, सामान्य सैनिकाचा एका महिन्याचा पगार होता. आणि त्या काळामध्ये जर का मला सोनं विकत घ्यायचं झालं तर आपण 350 वर्ष मागे जाऊन बघूया. तर ह्या होनची जी बाईंग पॉवर होती ती बाईंग पॉवर अशी होती की एका होन मध्ये साधारणपणे आपल्याला एक जवळजवळ एक तोळा किंवा एक तोळ्यापेक्षा कमी म्हणूयात आपण, म्हणजे 10 ग्रॅम पेक्षा कमी, 5 ग्रॅम धरूयात उदाहरणाकरता म्हणून, 5 ग्रॅम इतकं सोनं खरेदी करण्याची या होन जो आहे त्या नाण्याची ताकद होती. म्हणजे पैशाची बाईंग पॉवर ज्याला म्हणतो कॉमर्सच्या भाषेमध्ये, ती किती वरच्या पातळीवरती होती बघा. भारताची आर्थिक स्थितीच तेव्हा किती होती. तर असे आर्थिक स्थिती फक्त ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचीच होती असं नाही, पण अशा स्थितीमध्ये 35,000 होन हे फक्त पाण्याकरता योजायचे. म्हणजे आजच्या रुपयांच्या मध्ये त्याचं परिवर्तन करून जर आपण हिशोब काढून बघितला तर 24 कोटी रुपये हे फक्त त्या एका किल्ल्यावरच्या बांधकामाकरता नेमून दिल्याचं आपल्याला आढळून येतं. म्हणजे किती त्या पाण्याकरताचं महत्व महाराजांनी मनामध्ये ठेवलेलं होतं आणि ते रुजवलं होतं सर्वसामान्य सैनिकांच्या मनात पण किंवा संपूर्ण स्वराज्यामध्ये. याकरता हे एवढं सगळं विस्ताराने आपल्या समोर आज हे मी मांडलं. आता आपण पुढे जाऊन बघूया की हे रायगडाच्या वेळेस आपण बघितलं, त्यामुळे याबद्दल मी फारसं भाष्य करणार नाहीये. ही लोडबाव आपण मागच्या वेळेस रायगडाच्या वेळेस बघितली. ही तिथे उतरून जाण्याकरता पायऱ्या आणि तिथे असलेली पाताळच्या कोट जो आहे त्या वाड्यामधली विहीर, त्याचे फोटो आपण बघितले होते. हा तलाव किंवा हे गंगासागर तलाव जो आहे त्याबद्दल आपण फोटो बघितले, त्यामुळे त्याबद्दल मी आता विस्ताराने बोलत नाहीये. आपण शिवनेरीकडे जाऊया. शिवनेरी हा महाराजांचा जन्मस्थान, पण महाराजांनी काही बांधलेला नाहीये. नंतरच्या काळातही कधीही महाराजांच्या ताब्यात हा किल्ला आला नाहीये. पण इथे एक वैज्ञानिक सत्य आपल्या समोर ठेवायचंय. तर हा शिवनेरीवरचा हा एक तलाव आहे. इथेही असं पोटात खोदलेलं हे तळ किंवा तलाव आहे. हे कधी महाराजांच्या ताब्यात नव्हतं, पण इथे शेवाळं जे आहे ते मला तुमच्या समोर अशासाठी ठेवायचं होतं की जिथे सूर्यप्रकाश पडतो ना तिथे शेवाळं धरतं. कारण शेवाळं म्हणजे एक प्रकारची वनस्पती आहे ना. वनस्पतीला सूर्यप्रकाश लागतो आणि तो सूर्यप्रकाश मिळत असेल तरच तिथे शेवाळं धरतं. आता तुमच्या लक्षात येईल की जे सूर्यप्रकाश कमी भागामध्ये म्हणजे उत्तर दिशेला बांधलेले जे तलाव किंवा जलाशय आहेत ते का तसे आणि कसं ते पाणी स्वच्छ राहत असेल याकरताचं उत्तर आपल्याला सहज उलगडत जातं. म्हणून हा एक तलाव, हा फोटो सगळ्यांच्या समोर ठेवला. आता बांधकामातला अजून एक वेगळा मुद्दा, एक अतिशय सुंदर गोष्ट आज आपल्या समोर ठेवताना खरंच मला आनंद होतोय. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की महाराजांनी 1656 मध्ये प्रतापगड बांधला, पण महाराजांनी एक पूल देखील बांधलाय, ब्रिज. कोयना नदीवरती एक ब्रिज बांधला महाराजांनी आणि मोरोपंत पिंगळ्यांच्या अधिकाराखाली किंवा अधिपत्याखाली प्रतापगडचं महत्वाचं जेवढं बांधकाम आहे ते सगळं ते मोरोपंतांच्या अधिकाराखाली झालं. त्याच वेळेला एक पूल बांधून घेतलाय महाराजांनी आणि तो पूल आजही 350 वर्षांनंतरही तितकाच मजबूत आहे, तितकाच उत्तम आहे आणि तो वापरात आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण प्रतापगडला जातो तर माझा आग्रह असेल की तुम्ही इथून पुढे कधीही प्रतापगडला गेलात तर पुढे पार नावाचं एक गाव आहे. म्हणजे मूळ नाव त्या गावाचं आहे पार्वतीपूर. ती मधली अक्षरं गेली आणि पा आणि र राहिलं म्हणून पार नावाचं गाव आहे. महाबळेश्वरकडे जाताना ते गाव लागतं आणि तिथे आपल्याला कोणीही आजही दाखवेल तिथे पाटी पण लावलेली आहे की शिवकालीन पूल. या पुलाचं वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे बांधकाम तर उत्तम आहेच, पण त्याबरोबरीने हे जे त्या पुलाचे खांब आहेत त्या खांबाचा आकार जर बघितला तर
ही पुढची किंवा एका बाजूनी जर विचार केला की जिकडनं नदी वाहत येते ना, तो जो भाग विचारात घेतला तर आपल्याला दिसतं शंकरपाळ्यासारखा आकार हा त्या खांबाला दिलेला आहे. त्याचं कारण असं आहे की पाण्याचा जो प्रवाह डोंगरातनं जेव्हा कोयना नदी धो धो धावत येते, तर पाण्याचा प्रवाह हा जो पाया किंवा जे खांब आहेत त्या खांबाला इतक्या वर्षांच्या कालावधीमध्ये सुद्धा नष्ट करू शकलेला नाहीये, कारण पाण्याचा प्रवाह या आकारामुळे दुभागला जातो. हा इथे मोठा करून दाखवलेला फोटो आणि ह्याच्यात आपल्याला हे दिसून येईल की हे इथे चुना बाहेर पडलाय त्यातनं, त्या काळचा हा चुना आहे. ह्याच्यात कुठेही डागडुजी नंतरच्या काळात केलेली नाहीये. आणि हे सगळे दगडाचे चिरे किंवा दगड जे आहेत ते आजही इतके उत्तम आहेत की मजा वाटते. पूल आजच्या काळाला विचार करून बघितलं तर तो काय खूप रुंद नाहीये, म्हणजे एका वेळेस एक छोटी गाडी वरनं जाऊ शकते किंवा एक गाडी आणि दुसऱ्या बाजूने एखादी सायकल जाऊ शकेल फारसं. पण पूल अतिशय सुंदर आहे, आजही उत्तम वापरात आहे आणि लोकांनी म्हणजे आज महापालिकेने तिकडे वरनं छान डांबर बिंबर टाकून तो मस्त वापरात ठेवलेला पूल आहे. तर हा एक वेगळा वैज्ञानिक दृष्टिकोन की पाया कसा असावा, पुलाचे खांब कसे असावेत, त्याचं हे एक या राजांनी घालून दिलेलं उदाहरण आपल्याला डोळ्यासमोर आजही आहे. हे बघून मजा वाटते. तर हे एक वेगळं बांधकामातलं वैशिष्ट्य आपल्याला तिथे बघायला मिळतं. हा सिंहगडावरचा तलाव आहे. एक मोठा तलाव आहे. एक उदाहरण म्हणून फक्त तुमच्या समोर हे छायाचित्र ठेवलं. बाकी आपण विस्ताराने मगाशी बोललेलो होतो. रायगडावरची जलशुद्धीकरणाची ही योजना, याबद्दल आपण रायगडाबद्दल जेव्हा बोललो तेव्हाही विस्ताराने बोललोय, त्यामुळे आता मी त्याबद्दल फारसं काही बोलत नाही. फक्त एकदा हे चित्र पाहून आपण पुढे जाऊयात. इथे खालती पाणी वाहून पुढे जाण्याकरता केलेली योजना आपल्याला बघायला मिळते आणि मग ते सँड बेड याला म्हणतात, म्हणजे वाळूचे थर देऊन त्याच्यातनं पाणी जलशुद्धीकरण जे आहे ते करताना आपल्याला केलं जात होतं, ह्याचे आपल्याला दाखले त्याच्यात बघायला मिळतात. याचप्रमाणे अजून एक गमतीशीर गोष्ट आहे की या राजाने सर्वसामान्य माणसाची, सैनिकांची सुद्धा सगळी सोय पाहिली. ती सोय पाहिली म्हणजे काय की पहारेकऱ्यांना नैसर्गिक विधीसाठी, त्यांच्या शारीरिक गरजांसाठी म्हणून पहारा देताना रात्री अडीअडचणीच्या वेळेला किंवा ऐन वेळेला कुठेही लांब जायला नको याकरता उभे केलेले हे संडास आहेत, शौचकूप आहेत. आणि हे राजगडावरचे मी अशासाठी दाखवलेत की रायगडाबद्दलचे आपण मागच्या वेळेस बघितले, पण राजगडावरचे ही शौचकूप ही पश्चिम दिशेला आहेत. आता पश्चिम दिशेलाच असण्यामागचं कारण असं आहे की सूर्याचा जो प्रकाश आहे, सूर्याचं जे ऊन आहे ते संध्याकाळच्या किंवा दुपारनंतरचं जे ऊन आहे त्यामुळे विसर्जित केलेला मल जो आहे तो फार लवकर विघटन होतं त्याचं आणि ते पुन्हा निसर्गात विलीन होतं. याकरता बरोबर पश्चिम दिशेला हे 4 वेगवेगळे संडास हे राजगडावरती आजही बघायला मिळतात. आणि गमतीशीर भाग असा आहे की इथे पुरातत्व खात्याचं एक कार्यालय, हे जे पत्र्याचं दिसतंय बांधकाम हे पुरातत्व खात्याचं कार्यालय आहे आणि याच्या मागच्या बाजूला हे असलेले संडास त्यातला एक चक्क पुरातत्व खातं आजही वापरतं. म्हणजे अजून एक जाता जाता उल्लेख करतो की प्रतापगडावरती असे 11 वेगवेगळ्या ठिकाणी संडास आहेत. सगळे संडास हे तटबंदीत बांधलेले आहेत. आपण कधीतरी प्रतापगडाबद्दलही बोलणार आहोतच, तेव्हा याबद्दल विस्ताराने बोलता येईल. पण आता फक्त एवढंच लक्षात ठेवूया की असे पश्चिम दिशेला बांधलेली शौचकूप ही आपल्याला राजगडावरती देखील बघायला मिळतात. रायगडावरती जी आहेत ती मागच्या वेळेस आपण बघितलेली आहेत. महाराजांचं पाण्याच्या बाबतीतलं अजून एक सुंदर आणि वेगळं असं धोरण काय होतं तर आज्ञापत्रामध्ये आपल्याला हे उल्लेख स्पष्ट दिसतात की भांडी यांच्या म्हणजे तोफांच्या आवाजाखाली पाण्याचे जे खालती वाहणारे झरे आहेत ते काही वेळेला त्या तोफांच्या दणक्यामुळे आकुंचित होतात आणि ते असं झालं तर एखादं टाकं हे ओव्हरतं म्हणजे त्यातलं पाणी हळूहळू सुकत जातं आणि ते फारसं टाकं कामाला येत नाही. तर ही गोष्ट डोक्यात ठेवून काही असे टाकी 2-4 टाकी तरी अशी पाहिजेत की त्यातल्या पाण्याला हात लावायचं नाही, ते अगदी अडीअडचणीला आपल्याला कामाला यायला पाहिजे म्हणून ती टाकी तशीच ठेवायची आणि त्याचं पाणी हे पूर्णपणे राखून ठेवायचं. तर अशा प्रकारचे हे उल्लेख आपल्याला आज्ञापत्रामध्ये बघायला मिळतात. मगाशी आपण उल्लेख केला की 24 कोटींचा हा अर्थसंकल्प म्हणजे तो हिशोब काढून जो दाखवला मी तो की तेवढं आपल्याला पाण्याकरताची तरतूद ही फक्त एका रायगडाबद्दलची बघायला मिळते. आता
आज्ञापत्रामध्येच डोकावून बघायचं झालं तर अजून काही गोष्टी बघायला मिळतात. वेगळा वैज्ञानिक दृष्टिकोन तिथे बघायला मिळतो. पुन्हा एकदा भूगोलामध्ये शिरणार आहे मी. महाराष्ट्रामध्ये बॅसॉल्ट नावाचा एक खडक बघायला मिळतो. म्हणजे ज्वालामुखीतनं जे वेगवेगळ्या प्रकारचे खडक निर्माण झाले त्यातला बॅसॉल्ट हा एक उपप्रकार आहे. बॅसानिटस असा शब्द आहे. तर बॅसानिटस म्हणजे अतिशय टणक खडक किंवा अतिशय कठीण खडक. आता या गोष्टीला त्या काळामध्ये 350 वर्षांपूर्वी आज्ञापत्रात काय उल्लेख होता, तर त्यातला उल्लेख असा होता की ज्या किल्ल्याला काळा खडक आहे आणि दर्जे विरहित म्हणजे ज्याच्यात भेगा नाहीयेत असा जर खडक असेल तर तिथे टाकं निर्माण करावं. जर का थोड्या छेद कुठे भेगा असतील तर त्याच्यामध्ये त्याला चुना भरायचा आणि ते गच्च म्हणजे बंद करून टाकायचं आणि मग तिथे तलाव उभा करायचा. पण असा जर का दगड असेल की ज्याला सच्छिद्र येतो म्हणजे त्याला भरित आणि अकुहरी अशी 2 मराठी नावं आहेत की अशा प्रकारचा भेगा असलेला किंवा ज्याच्यामध्ये छेद आहे छिद्र आहेत असा जर दगड असेल तर तिथे तलाव उभा करायचा नाही. म्हणजे उत्तर दिशेलाच उभा करायचा किंवा अमुक ठिकाणीच उभा करायचा असं न करता सर्व प्रकारे विचार करून ही बांधकामं घडवली गेली करत होते. तर तसा हा दगड पाहून त्यानुसार हे बांधकामं केली गेली. आता ह्याच्यात अजून एक गंमत आहे की सह्याद्रीमध्ये तुम्ही जर का कधी भौगोलिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जर भटकंती केली तर आपल्याला लक्षात येतं की साधारणपणे समुद्र सपाटीपासून 700 मीटर वरती म्हणजे 2100 फुटांवरती आपल्याला हा बॅसॉल्ट दगड बघायला मिळतो. आणि बरोबर रायगडावरती जर जाऊन बघितलं तर ही जी उंची आहे ती त्या भौगोलिक सत्याला मिळती जुळती बघायला मिळते. म्हणजे रायगडची एकूण उंची 2800 फूट आहे. त्यातले हे साधारण गंगासागर त्याच्यानंतर हत्ती तलाव किंवा अजून बाकीचे जे काय तिथले तलाव आहेत किंवा इतर कुठल्याही किल्ल्यांवरचे जे तलाव बघतो आपण तर तिथे हे सगळं आपल्याला बघायला मिळतं की तिथे हा छान काळा खडक आहे ज्यातनं पाणी झिरपून जाणार नाही असे खडक आणि त्या जिथे टणक खडक लागलेला आहे तिथेच टाकी उभी केलेली आहे. त्याचबरोबर अजून एक गंमत आपल्याला बघायला मिळते की समजा एखाद्या ठिकाणी असं नाहीये तर भुसभुशीत असेल तर तिथे आज्ञापत्रात उल्लेख असे आहेत की तिकडे जी तोफेची दारू आहे ती साठवण्याकरताचे जमिनीतले काही सोयी कराव्या. म्हणजे जिथे पाणी अजिबातच साठवण्याची शक्यता नाहीये तर तिथे इतर कामासाठी म्हणून तिथे खड्डे करायचे किंवा मोठे जमिनीखालचे स्टोरेज योजना बनवायच्या. पण त्या स्टोरेज कशासाठी तर ते तोफांची जी दारू असते बंदुकी ते त्यावेळेस ठासणीची बंदूक असायची त्यामध्ये या गोष्टी साठवण्याकरता म्हणून तशी सोय करण्यात यावी. आता अजून एक उदाहरण बघूया आणि महाराजांचा दूरदृष्टिकोन किती आणि कसा सुंदर होता ह्याचं हे एक उदाहरण आहे. भरतगड नावाचा एक किल्ला आपल्याला कोकणात अगदी तळ कोकणातली गोष्ट आहे. म्हणजे मालवण पासून एक 15-16 किलोमीटर वरती आपल्याला एक गाव सापडतं. तिथे मसुरे नावाचं गाव सापडतं. त्या गावाच्या जवळ एक किल्ला आहे भरतगड नावाचा. तर या किल्ल्यावरती महाराजांच्या काळामध्ये बांधकाम करायचं का असा एक प्रयत्न किंवा विचार केला गेला होता आणि तो विचार नंतर महाराजांनी सोडून दिला. त्याचं कारण तिथे पाणी लागत नव्हतं. जसं पाहिजे जितकं पाहिजे तितकं पाणी लागत नव्हतं त्यामुळे महाराजांनी तिथे किल्ला बांधला नाही. किल्ला हा आज तिथे अवशेष उपस्थित आहेत पण तो किल्ला 1701 मध्ये बांधला. म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर 21 वर्षानंतरची ही घटना आहे. आणि तेव्हा किल्ला बांधला आणि नंतरच्या काळामध्ये 1701 नंतरच्या पेशवाईच्या काळातले जर उल्लेख पाहिले तर अनेक पत्रात आपल्याला दिसून येतं की इथे पाणी नाहीये त्यामुळे आम्ही फार शिबंदी म्हणजे सैनिक ठेवू शकत नाही. म्हणजे 20 किंवा 25 सैनिकच ठेवू शकतात असे उल्लेख आपल्याला सापडतात. म्हणजे महाराजांची दृष्टी किती विशाल होती किती सूक्ष्म होती हे आपल्याला त्यातनं दिसून येतं की जिथे पाणी नाही तिथे किल्ला उभा करायचा नाही. आता जाता जाता पाण्यासंबंधी अजून एक उल्लेख करून पुढे जाऊयात. खांदेरी उंदेरीतलं खांदेरी जे आहे त्या बेटावरती महाराजांनी किल्ला बांधला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच खांदेरीच्या त्या बेटावरती पोर्तुगीजांनी महाराजांच्या काही वर्ष आधी प्रयत्न केला होता आणि त्यांना पाणी लागलं नाही म्हणून त्यांनी किल्ला बांधायचा प्रयत्न सोडून दिला. आणि महाराजांनी ज्यावेळेस तिथे किल्ला बांधायचं ठरवलं त्यावेळेस महाराजांना जे काही त्यांच्याकडे माणसं चांगली असतील किंवा तोपर्यंत तिथे पाणी
काही नवीन घरे निर्माण झाली असतील, जे काय घडलं ते, पण महाराजांना तिथे पाणी लागलं आणि पाणी लागल्यावरती महाराजांनी तिथे खांदेरीला किल्ला उभा केला आणि तो किल्ला इतकी मोक्याची जागा ठरला की नंतरच्या काळामध्ये इंग्रज घाबरत असत. म्हणजे महाराजांचा खांदेरीचा किल्ला हा त्यावेळेसच्या इंग्रजांचं जे राज्य होतं त्याच्या सीमेच्या थोडासा पलीकडे होता. त्यामुळे इंग्रजांच्या पत्रात त्याचे इतके सुरतेच्या इंग्रजांच्या पत्रात त्याचे इतके सुंदर उल्लेख सापडतात. ते म्हणतात की हा आपल्या राज्याच्या बाहेर आहे, पण तो आपल्या राज्याच्या बाहेर नुकताच वेशीवरती आहे. बरं, आपण त्याला थांबवूही शकत नाही आणि त्याचं नंतर काय त्रास होईल की नाही हेही काही अंदाज बांधू शकत नाही. त्रास होईलच, कारण हा आपल्या उरावरच किल्ला बांधतोय. इंग्रजांनी प्रयत्नही केले पण ते असफल ठरले आणि कधीतरी खांदेरी, उंदेरी किंवा महाराजांचे जलदुर्ग याबद्दल जर बोलायचं झालं तर आपण त्याबद्दल सविस्तर बोलूयात. पण आज पाण्याशी संबंधित विषय निघाला म्हणून सांगतो की महाराजांनी तिथे किल्ला बांधला आणि तो अतिशय मोक्याची जागा ठरला किल्ला. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी महाराजांच्या पाण्याशी संबंधित विस्ताराने आणि त्याच्याबद्दल इतकं सगळं मला दाखवणं शक्य होतं म्हणून मी पाण्याबद्दल इतक्या विस्ताराने आपल्या समोर आज बोललो. आता आपण झाडी किंवा वन याकडे वळूयात की महाराजांनी झाडी राखण करणे हे सुद्धा ज्याला आपण म्हणूया की एखादा नियम घालून दिला किंवा स्वराज्याचा कायदाच बनवलेला होता असं म्हटलं तरी ते खोटं ठरणार नाही. तर गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी म्हणजे डोंगर उतारावरची झाडी असे आज्ञापत्रातलेच उल्लेख आपल्याला सापडतात. पुन्हा एकदा आज्ञापत्रामध्येच डोकवून बघूयात. महाराजांना हे सगळं करत असताना स्वच्छतेची आवड होती हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. कसं बघूयात, मी थोडासा हा भाग वाचूनच दाखवतो जरी आपल्याला डोळ्यासमोर हे दिसत असलं तरी. की तटांवरती झाड वाढतं ते कापून टाकायचं. म्हणजे हे कधी तर पावसाळ्याच्या आधी आणि पावसाळ्याच्या नंतर. म्हणजे हे मी का इतकं छाती ठोकपणे सांगतोय तर त्यानुसार खर्चाची केलेली तरतूद वेगळी दिसून येते. खर्चाचे किल्ल्यांबद्दलचे जे कागद आहेत त्याच्यात तो पावसाळ्यानंतरचे खर्च काय आहेत त्याच्यात ते गवत कापणे, तण काढणे, अमुक तमुक याकरता किती खर्च झाला ते सगळं त्यामध्ये दिसून येतं. त्यामुळे आपल्याला हे आज लक्षात येतं की कशा प्रकारे किल्ला हा राखला जात होता. तर गड तटाखालील गड नहाणावा म्हणजे चक्क आंघोळ घालावी. आंघोळ घालावी याचा अर्थ किल्ला चांगला साफसूफ करावा. आता ह्या व्यतिरिक्त जी झाडं, मोठी झाडं असतात ती झाडं सगळीच्या सगळी त्याचं जतन करायचं आहे आणि त्या व्यतिरिक्त जी झाडं तिथे त्या त्या भागांमध्ये रुजणार असतील, ती वाढणार असतील त्या सगळ्यांचं जतन करणं, ती सगळी झाडं लावणं हे गरजेचं आहे. का? कारण ऐन वेळेला समयी तितकेही लाकडाचे प्रयोजनास येतील. म्हणजे काय की किल्ल्यावरती लोक राहणार. एखाद्या किल्ल्याला वेढा पडला आणि किल्ला लढवताना बाहेरनं लाकूड फाटा किंवा जळणा करता काही आपल्याला सोय नसेल तर अशा वेळेला आपल्याला काय सोय असू शकते तर आपल्याच किल्ल्यावरती अशी जे काय छोट्या काटक्या कुटक्या असं सगळं जे आहे त्याच्याद्वारे आपण या किल्ल्यावरती असलेल्या गोष्टींचा वापर करून आपलं अन्न शिजवू शकतो. म्हणजे किती दूरदृष्टी ही त्यामागे होती ते बघा. त्याचबरोबरीने हा किल्ला कुठलाही हा स्वच्छ केला गेला पाहिजे आणि इतकंच नाही तर ती राख जे काय शेकोटी किंवा चूल पेटवली जाते त्याची जी राख आहे ती परसात टाकायची, त्यातनं भाजीपाला पण झाला पाहिजे. इतके स्पष्ट, इतके सूक्ष्म आदेश हे किल्ल्यांच्या बाबतीत आणि झाडीच्या बाबतीत महाराजांनी दिलेले पाहून खरंच मन थक्क होतं की इतका बारीक विचार करणारा माणूस कसा काय, एकाच माणसाला इतके सगळ्या गुणांचा समुच्चय हा कसा काय आढळावा असं कधी कधी आश्चर्य वाटावं. किंवा कधी कधी लोकांनी जे महाराजांच्या बाबतीत उल्लेख केलाय की हा माणूस म्हणजे एक अवतार होता. तर एखाद्या माणसाला अवताराचं रूप का दिलं जातं तर ते त्याच्यामध्ये असलेल्या इतक्या वेगवेगळ्या गोष्टी, इतके गुण पाहता हे त्यांना दिलेली अवताराची भूमिका किंवा ते बिरुद हे योग्य वाटावं. म्हणजे एक जाता जाता उल्लेख करतो की कवी भूषण जो आहे त्याने असं म्हटलं की राजा म्हणून कोण किंवा राजा कोणाला म्हणावं तर त्याच्यात तो असं म्हणतो की को दाता को रण चढो. म्हणजे कोण दाता कोण किंवा रण चढो म्हणजे पराक्रम, युद्धभूमीवरती पराक्रम गाजवणारे जे आहेत त्यातला सर्वश्रेष्ठ कोण. तर या सगळ्यामध्ये भूषण कवी उत्तर दियो शिव नृप हरी अवतार असं त्यांनी म्हटलेलं आहे.
म्हणजे हा जणू हरीचा म्हणजे विष्णूचाच अवतार आहे असं म्हणण्याचा मोह ज्याला एका कवीला होतो तो का होत असावा. तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर ह्या अशा बारीक बारीक ज्या गोष्टींचा आपण अभ्यास केला तर त्याच्यातनं आपल्याला दिसून येतं की इतका बारीक विचार केलाय की परसातली भाजीपाला जी आहे त्याच्यासाठी ती राख परसामध्ये, कारण राखेमध्ये फॉस्फरस असतं आणि ते भाजीपाला उगवण्याकरता अतिशय कामी येतं. आता हे त्यावेळेस फॉस्फरस असतं की नाही ह्याचे आजच्यासारखे वैज्ञानिक निकष होते की नाही माहिती नाही, पण राख टाकली की भाजीपाला उत्तम होतो एवढं नक्की माहिती होतं आणि त्यामुळे ते आज्ञापत्रात उल्लेख सापडतात. त्या व्यतिरिक्त संरक्षणाच्या दृष्टीने काय तर झाडी वाढवलेली असली पाहिजे डोंगर उतारावरती किंवा गडावरती. काय कारण आहे त्याचं तर एकही झाडी तिथली तोडायची नाही, कारण अडीअडचणीच्या वेळेला त्याच्यामध्ये बंदुकी हशम आता इसम या शब्दावरनं हशम शब्द आलेला आहे किंवा इसम हे त्या हशम शब्दातच बनलेलं रूप आहे. आपण मराठीत पण इसम शब्द वापरतो तर ते हे फारसीतनं आलेले शब्द आहेत आपल्याकडे. तर ते बंदुकी हशम घालावे म्हणजे बंदूकधारी तिथे लपवता येतात. असं सगळं एकाच वेळेस संरक्षण, एकाच वेळेस गड किल्ल्यावरच्या लोकांना अन्न पाण्याकरताची सोय आणि इतर अनेक गोष्टी हे सगळं साधत साधत महाराजांनी स्वराज्याचं राजकारण हे पुढे नेलं. म्हणून हे आज्ञापत्रात डोकावल्यावरती आपल्याला दिसून येतं. मला नेहमी प्रश्न एक पडतो की आपण महाराजांचं कौतुक करतो की महाराजांनी आरमार उभं केलं, म्हणजे आरमाराचे आद्य जनक कोण म्हणून तुम्ही गुगलवरती जर का टाकलं तर आजही तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव मिळतं आणि हे खोटं नाहीये, तुम्ही करून बघा. तर आरमारासाठी लाकूड लागतं. महाराजांनी लाकूड कुठनं आणलं तर महाराजांनी लाकूड आणलं ते कर्नाटकातनं. म्हणजे महाराजांनी स्वतःच्या आरमाराकरता जे लाकूड लागलं ते स्वराज्यातलं जितकं होईल तेवढं लाकूड न तोडता बाहेरनं विकत आणलं आणि आरमार उभं केलेलं आहे. पण महाराजांनी स्वराज्याच्या लाकडाबद्दलची काय भूमिका बाळगली होती की आरमाराला छोटं मोठं जर का कुठे काही लाकूड लागतं तर ते आपल्याकडचे जे अरण्यातले सागवान वृक्ष आहेत ते वापरायचे. पण ते कसे वापरायचे त्याचं पूर्णपणे पायंडा घालून दिलेला आहे की जे अनुकूल पडेल ते, म्हणजे काय की त्याचे जे योग्य बाजार मूल्य आहे त्या बाजार मूल्यानुसार ज्याचं ते झाड आहे त्या हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. म्हणजे मालकाची परवानगी पण पाहिजे आणि सरकारची म्हणजे शिवाजी महाराज किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांची पण परवानगी पाहिजे आणि या विरहित लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणावे. आणि स्वराज्यातली जी झाडं आहेत त्याच्यात आंबा, फणस यासारखी जी आरमाराचे प्रयोजनाची लाकडं आहेत त्यात हात लावू न द्यावा. आणि इतके सुंदर हृदयाला भिडणारे शब्द आहेत महाराजांचे. काय म्हणतात महाराज की ही झाडं जी आहेत ती रयतेने ही झाडे लेकरासारखी जतन करून वाढवलेली आहेत. किती सुंदर शब्द आहेत बघा हे. आणि पुढे काय की ती झाडं जर का तुम्ही बळपूर्वक दपटशा दाखवून जर का तोडलीत तर त्याने जे दुःख होईल आणि त्यातनं जी पीडा किंवा त्यातनं जे एक प्रकारचा तळतळाट ज्याला म्हणतो तो जो तळतळाट आहे त्याचा दोष कोणाच्या डोक्यावरती येतो तर धन्याचे पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो. म्हणजे ते सगळं माझ्या डोक्यावर येईल असं एक प्रकारे शिवाजी महाराज म्हणतात. तुम्ही कर्म कराल पण त्याचं पाप, त्याचं ओझं माझ्या डोक्यावर येईल. म्हणून काय करायचंय तर एखादं झाड जे जीर्ण आहे कामातून गेलं असेल तर ते धन्याला राजी करून त्याच्या संतोषे न्यावे. त्याला तो जर राजी खुशी असेल तरच त्याच्याकडनं घ्यायचं. बलात्कार सर्वथा करावा, म्हणजे ते जोर जबरदस्तीने त्याच्याकडनं घ्यायचं नाही, अजिबात घ्यायचं नाही. अशा प्रकारची सक्त ताकीद ही महाराजांनी त्या काळामध्ये देऊन ठेवलेली होती. या झाडांचा किंवा जंगलांचा महाराजांनी उपयोग कुठे कुठे करून घेतला तर हे जे काय आता आपण बघितलं त्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष युद्धामध्ये म्हणजे लोहगड विसापूर बद्दल आपण जेव्हा कधीतरी बोलू तेव्हा याबद्दल अजून विस्ताराने बोलता येईल. फक्त धावता उल्लेख एक करतो की कार्तलब खानाची एक लढाई जी झाली त्या लढाईच्या वेळेस महाराजांनी जंगलाचा वापर केला. या जंगलाचा वापर कुठे कुठे केला तर अनेक ठिकाणी केला, पण त्यातली ही एक लढाई उल्लेखनीय अशी होऊ शकते. किंवा अजून एक उल्लेख करून आपण पुढे जाऊयात की महाराजांनी सुरतेवर 2दा छापा घातला आपल्याला माहिती आहे, पण सुरतेपर्यंतचा जो प्रवास आहे तो संपूर्ण प्रवास होता होई तो जितका शक्य आहे तितका तो जंगलातून केलेला आहे आणि तो रात्री केलेला आहे.
म्हणजे त्या जंगलांचा किती सुंदर वापर महाराजांनी करून घेतला हे आपल्याला या सगळ्यातनं दिसून येतं. ही कारतलब खानाची लढाई आपण परत कधीतरी बघूया. जसं म्हटलं तसं शिवाजी महाराजांनी शेतीबद्दलही काही काम केलेलं आहे आणि ते किती सुंदर काम केलंय. म्हणजे कुळवाडी भूषण हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शिवाजी महाराजांना दिलेलं बिरुद आहे असं म्हटलं जातं की कुळवाडी भूषण शिवराय. म्हणजे काय की शेतकऱ्यांचे शिरोमणी म्हणता येईल असे शिवाजी महाराज. कुठे शिवाजी महाराज तलवार घेऊन लढणारे आणि कुठे शिवाजी महाराज शेतीबद्दलचा विचार करणारे किंवा शेतीबद्दल काम केलेलं आहे. त्यांनी काम केले म्हणजे काय, स्वतः नांगर हातात घेतलाय का, तर हो आणि नाही असं दोन्ही उत्तर आहे. हो अशासाठी की एखाद्या गोष्टीचं उद्घाटन करताना जसं एखादा मंत्री येऊन नारळ फोडतो आणि एक कुदळ मारतो, तसं महाराजांनी एखादं काम चालू करून देण्याकरता पुण्यामध्ये सोन्याचं नांगर हा जिजाऊ आणि तेव्हा 6 वर्षाचे शिवाजी महाराज यांनी केलेलं आहे. ते तात्पुरतं नांगर हातात धरला, पण नांगर हातात धरणाऱ्या शेतकऱ्याबद्दलचं काम काय आहे शिवाजी महाराजांचं, ते काम मला तर कधी कधी असं वाटतं की अफजल खानाच्या बद्दलची लढाई, शाहिस्ते खान किंवा आग्र्याहून सुटका याच्यात इतकं तुलनेने तेवढंच त्याचं महत्व भरेल. पारड्यामध्ये जर का एका बाजूला आपण हे कामं ठेवली आणि दुसऱ्या बाजूला महाराजांच्या लढाया आणि त्यातलं त्यांचं कौशल्य ठेवलं, तर कदाचित ते दोन्ही समान वजनाचं ठरेल, किंबहुना काकणभर सरसच ठरेल. असं हे युद्धाच्या व्यतिरिक्तच्या काळात केलेली कामं ही महाराजांची आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्यातलं धोरणं काय महाराजांनी राबवली होती, तर महाराजांनी शेतकरा माफ केला, म्हणजे आजच्या सारखा माफ नाही केलेला, तो लोकांकडनं वसूल केला, पण पहिली 5 वर्ष माफ. त्याच्यानंतर तुम्हाला ज्याच्या त्याच्या जमिनीची प्रत जी आहे ती प्रत ठरवायची आणि त्याप्रमाणे त्या वर्षी पीक कुठलं आलंय, किती आलंय हे तिथे अधिकारी येऊन पाहणी करून जायचे. त्यानंतर त्यानुसार त्या गोष्टीचा दर ठरवला जाईल किंवा त्यातनं त्या शेतकऱ्याला किती कर द्यावा लागणार आहे, तो कर त्याप्रमाणे ठरवून त्याप्रमाणे महाराजांनी कर आकारलेला आहे महाराजांच्या माणसांनी. आणि यात कधीही कुठेही कसूर झालेली नाहीये. मी हे सगळं का सांगतोय, कारण 21 वर्ष ज्या माणसाने अन्नधान्याचे भाव स्थिर ठेवले त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आजच्या काळामध्ये कांद्याचे भाव कधी चढतात कधी उतरतात, कधी डाळिंबाचे भाव चढतात कधी उतरतात, आणि हे सगळं कुठेही युद्धबिद्ध काही घडत नाहीयेत बरं का. आणि त्या काळामध्ये कधी शाहिस्ते खान आला, कधी अफजल खान आला, कधी कोण आला, कधी कोण आला. एवढ्या सगळ्या धामधुमीमध्ये स्वराज्यातले अन्नधान्याचे भाव 21 वर्ष स्थिर ठेवले, म्हणजे केवढं मोठं काम केलेलं आहे. आणि हे सगळं कसं केलं, तर ह्या वेगवेगळ्या योजना राबवल्या महाराजांनी. म्हणजे त्या महाराजांच्या आधीच्या काळामध्ये असं होतं की लोकांकडे जमिनीची मोजमाप करण्याची वेगवेगळी परिमाणं होती. म्हणजे मी माझी जमीन 1 एकर म्हणत असेल तर दुसरा कोणीतरी ती 1.25 एकर म्हणेल, तिसरा कोणीतरी ती 1.25 एकरच म्हणेल. म्हणून ज्याला स्टँडर्डायझेशन ऑफ मेजरमेंट म्हणतात, की मेजरमेंटची स्टँडर्डायझेशन केली. म्हणजे काय की त्या काळामध्ये हात किंवा काठी किंवा म्हणजे आपण ज्याला 10 पावलं दूर आहे वगैरे असं जे म्हणतो आजच्या काळात, तसं हात आणि काठी ह्या वेगवेगळ्या परिमाणांचा वापर केला जायचा. आणि त्यानुसार लोकांची जी भांडणं होती ती भांडणं सुद्धा जमिनीवरची भांडणंही त्या काळात होती, आजच्या काळातही आपल्याला ती दिसून येतात. तर त्या गोष्टींवरची भांडणं जी आहेत त्या भांडणांच्या बद्दलची जी न्यायनिवाडे जे आहेत ते न्यायनिवाडे महाराजांच्या काळामध्ये, ज्याला फास्ट ट्रॅक कोर्ट असं म्हणता येईल, तर ते फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून महाराजांच्या माणसांनी ते झटपट निकाल दिलेले आहेत. म्हणजे त्यामुळे जमीन अशीच पडून राहिली आणि मग ती पडीक झाली असं कधीही घडू दिलं नाही महाराजांनी. आणि म्हणून हे सगळं महत्वाचं ठरतं की एवढंच नाही तर SEZ ज्याला म्हणतो, म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, ही महाराजांनी त्या काळात निर्माण केली. आणि त्याच्याद्वारे सुद्धा जमीन, शेती या सगळ्याशी संबंधित असलेलं जे काम आहे ते महाराजांचं काम आपल्याला ह्या सगळ्यातनं दिसून येतं त्यांच्या राज्यकारभारातनं. अजून पुढे जाऊन थोडासा उल्लेख करायचा झाला तर एक महाराजांच्या कागदपत्रांमध्ये एक उल्लेख सापडतो. त्याच्यात महाराजांनी 2000 लारी हा एक, जसं होल हे सोन्याचं नाणं आहे तसं एक नाणं होतं, त्याचं नाव होतं लारी, त्याला म्हणत असत. तर त्या लारी हे जे चांदीचं नाणं जे आहे त्या चांदीच्या नाण्यात
शी संबंधित योजना अशी केली होती की 2 लाख लारी म्हणजे 2 लाख चांदीच्या त्या चलनाचा त्याचं तरतूद केली होती. आणि ती कशासाठी, तर फक्त शेतकऱ्यांसाठी केलेली होती. आणि काय त्यामागचं कारण होतं किंवा काय त्यामागची योजना होती, तर त्यामागची योजना अशी होती की महाराजांनी 2 लाख लारी ही शेतकऱ्यांना द्यायची. म्हणजे त्याच्यात काय करायचं, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे शेतकऱ्याला बैलजोडी द्यायची, शेतकऱ्याला नांगर द्यायचा, शेतकऱ्याला बी बियाणं द्यायचं. आणि त्याच्यातनं हे सगळं शेतीशी संबंधित जे महाराजांचं धोरण आहे ते राबवलेलं आपल्याला दिसून येतं. आता यामध्ये 2 लाख लारी फक्त तरतूद केली आणि सोडून दिलं असं घडलंय का, तर असं अजिबात घडलेलं नाहीये. त्याबरोबरीने महाराजांनी काय केलं, तर त्याबरोबरीने महाराजांनी शेतकऱ्यांना जे योग्य किंवा न्याय्य गोष्ट जी आहे ती मिळतेय ना, याबद्दलचा पूर्ण पाठपुरावा केला. म्हणजे एक छोटासा किस्सा सांगतो आणि पुढे जाऊया. आपल्याकडे आजही आपण टॅक्स रिटर्न भरतो बघा. काही वेळेला असं होतं की आपला टॅक्स जास्त कापला जातो आणि तो नंतर सरकार आपल्याला परत करतो. अगदी अशाच प्रकारची घटना ही त्या काळात घडली. म्हणजे एका कोणा व्यक्तीचा कर, त्याचा शेतसारा ज्याला म्हणतात, तो शेतसारा जास्त वसूल केला गेला त्याचा. आणि नंतर तो शेतसारा त्याला परत मिळावा याकरता त्याने अर्ज केलेला होता. आणि तो तरी सुद्धा त्याचा जो काय होता तो परतावा त्याला मिळालेला नव्हता. तर त्याने अर्ज केलेला होता पण ते काय लटकलेलं होतं किंवा पेंडिंग होतं ते प्रकरण. आणि योगायोगाने त्या शेतकऱ्याची भेट शिवाजी महाराजांशी झाली. म्हणजे तो त्याच्या भागामधनं शिवाजी महाराज पुढे जात होते आणि त्याची काही कारणाने शिवाजी महाराजांची भेट घडू शकली. त्यावेळेला त्याने महाराजांना हे गाऱ्हाणं सांगितलं की हे असं असं माझी ही अडचण आहे. तर त्यावर महाराजांनी तिथल्या तिथे तात्काळ एक आदेश दिला आणि जो कोणी संबंधित अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला महाराजांनी सांगितलं की कारभार कैसा करता, म्हणजे जनतेचे जे पैसे आहेत ते सरकार जर देणं आहे तर ते लवकर देऊन टाका, थकबाकी जी काय आहे ती देऊन टाका, ते तुम्ही त्याबद्दल ढिसाळपणा का करता, असं इतकं खरमरीत पत्र हे महाराजांनी त्या काळी लिहिलेलं आपल्याला सापडतं. अजून एक गोष्ट बघूयात की इथे मी जे दिलेलं आहे की पेरणीच्या काळामध्ये जर का एखाद्याच्या विरुद्ध निकाल लागलाय त्याच्याकडची जमीन दुसऱ्याला देणं गरजेचं आहे. पण पेरणीच्या काळामध्ये कधीही महाराजांनी या गोष्टी घडू दिलेल्या नाहीत की पेरणीच्या काळात ते त्याच्याकडेच ठेवलं. पेरणीच्या नंतर महाराजांनी ते दुसऱ्याला ट्रान्सफर केलेली आहे जमीन. का, कारण पेरणी शेतकऱ्यासाठी जमीन ही आई असते आणि त्याचं त्यावरती पोट आहे. तर कुणाचाही त्या दृष्टीने नुकसान होऊ नये, कुणीही अन्नधान्यापासून वंचित राहू नये इतका सूक्ष्म प्रजा कल्याणाचा विचार जो आहे तो आपल्या दृष्टीतून कधी हटू दिला नाही. माणुसकी कधी सोडली नाही. राज्य शासन केलं, राज्य कारभार केला, किंबहुना शासन या शब्दाचा शिक्षा या अर्थी जर का आपण अर्थ घेतला तर शिक्षा सुद्धा त्या संबंधित काय असतील त्या केल्या. पण ते करत असताना कधी माणुसकीचा विचार सोडलेला नाहीये महाराजांनी. आणि जसं मगाशी म्हटलं तसं तंटे किंवा निकाल जे आहेत ते झटपट दिले. आणि मी अनेक पत्र आहेत महाराजांची, त्याबद्दल आता उल्लेख करणं वेळ पण आपल्याकडे तेवढा नाहीये. पण साधारण 1673 ते 1678च्या दरम्यानची जर महाराजांची पत्र बघितली तर त्याच्यामध्ये शेतीबद्दलचे अनेक ठिकाणी वेगवेगळे उल्लेख केलेले आपल्याला सापडतात. म्हणजे शेतीचा माल, त्या संबंधीचे ठरवलेले भाव, त्याबद्दलची योजना. इतकंच नाही तर महाराजांनी त्या काळी काही सरकारचे जशी गोडाऊन्स असतात तशा प्रकारची अन्न साठवणुकीची योजना केलेली होती. या सगळ्याबद्दलच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जाता जाता अजून एक शेवटचा उल्लेख करतो की हे सगळं महाराजांनी का केलं, तर अर्थातच युद्धकाळामध्ये अन्नधान्याचा किल्ल्यांवर तुटवडा निर्माण होता कामा नये. आणि म्हणून महाराजांनी हे सगळ्यासाठी प्रत्येक किल्ल्यावरती सगळं सामान सुमान जसं भरून ठेवतो आपण तसं सामान सुमान किंवा अन्नधान्याची पूर्ण तरतूद केलेली होती. किती पूर्ण तरतूद केली होती, तर एका रायगडाबद्दलचाच उल्लेख समजा द्यायचा झाला तर जवळजवळ 11,000 खंडी. एक खंडी म्हणजे जवळजवळ 60 किलोच्या आसपास वगैरे मला वाटतं वजन भरतं. पण आपण ते सगळे गणित सोडून देऊया. 11,000 खंडीच्या ऐवजी 11,000 मेट्रिक टन असं जरी गृहीत धरलं तरी 11,000 मेट्रिक टन इतका भात होता. भात याचा अर्थ तांदूळ दाणा सुट्टा केलेला नाही, तो त्याच्या झाडा किंवा त्या वरचं जे कव्हर असतं त्याचं, त्या भात ज्याला म्हणतात त्या तणासकटचा तांदूळ तो.
असा जमा केलेला तांदूळ किती, तर जवळजवळ 11,000 खंडी. नुसतं जिरं विचारात घेतलं तर एक 100-150 खंडी जिरं, असं वेगवेगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या किल्ल्यांवरती हे आपल्याला कागदपत्रांमधनं बघायला मिळतं. म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतरच्या काळामध्ये एक प्रत्येक किल्ल्यावरती, ज्याला आपण स्टॉक टेकिंग म्हणतो आजच्या भाषेमध्ये, तसं प्रत्येक किल्ल्यावरती त्याला जाबिता असा त्या काळचा शब्द आहे. तर जाबिता याचा अर्थ साध्या भाषेत सांगायचं झालं तर यादी. ते यादी केलेली आहे प्रत्येक किल्ल्यावर काय काय सामान आहे, आणि त्यातनं आपल्याला हे सगळे आकडे मिळतात की असं प्रत्येक किल्ल्यावर काही ना काही, आणि तिथे किती माणसं असतील, त्या किल्ल्याचं युद्धाच्या दृष्टीने स्ट्रॅटेजिक लोकेशन काय आहे, आणि त्याप्रमाणे त्या किल्ल्यावर शिबंदी म्हणजे माणसं किती ठेवायची, आणि त्या माणसांना लागणारा अन्नधान्याचा साठा किती ठेवायचा, हे सगळ्याचं बारीक गणित करून त्याप्रमाणे प्रत्येक किल्ल्यावरती ही सगळी योजना ही आखली गेलेली होती. तर अशा प्रकारची सगळी योजना, आणि त्याकरता शेती ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती, किंवा शेतीतून निर्माण होणारं उत्पन्न. असंही जर का आपण विचार केला तर अन्नधान्य निर्मिती ही पैसा निर्माण करतं. म्हणजे आजच्या काळामध्ये मुख्यत्वे शेती लोकांनी मागे पडली आहे किंवा मागे पाडली गेली आहे. तर औद्योगिकरण हे जास्त अर्थचक्र फिरवण्याकरता मोठी गोष्ट बनलेली आहे. पण त्या काळामध्ये पैसा निर्माण करण्याकरता शेती हे प्रमुख साधन होतं. तर ज्यातनं पैसा निर्माण होतो, ज्यातनं अर्थचक्र फिरत राहतं, त्या शेतीबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल महाराजांनी किती बारकाईने विचार करून केवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे. त्यामुळे असं वाटतं की हे महाराजांचं काम हे लोकांच्या समोर यावं, आणि त्या गोष्टीतनं हा आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला मी. जाता जाता अजून एक उल्लेख किंवा अजून काही गोष्टी बघणार आहोत की फक्त शिवाजी महाराजांनीच पाण्याबद्दलची धोरणं ही राबवली असं आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण हा सगळ्यात डावीकडचा फोटो बघा, इथे हा पाईपलाईनचा फोटो आहे, आणि ही पाईपलाईन कधीची आहे, तर ही दिल्लीत 2 किल्ले आहेत. म्हणजे दिल्लीत आजही जो दिल्लीचा लाल किल्ला ज्याला आपण म्हणतो तो, आणि दिल्लीचा पुराणा किल्ला म्हणून म्हटला जातो तो, मूळचा किल्ला दिल्लीतला तो. त्या दिल्लीचा पुराणा किल्ला, तिथे मला हे पाईपलाईनचा एक अवशेष सापडला. तिथे ही अजून एक दुसरी, ज्याला हमामखाना म्हणजे बाथरूम म्हणूयात त्याला, तिथे हा एक दगड सापडला. तर जे मी मगाशी उल्लेख केला होता की पाणी जितकं आपटलं जातं तितकं ते ऑक्सिजन रिच होतं. तर ह्या प्रकारची जी दगडामध्ये केलेली योजना आहे, ह्यात पाणी असं वरून सोडलं जातं, आणि हा एक प्रकारचा स्पा ज्याला म्हणतो, किंवा पाण्याचा वापर करून छान जलक्रीडा आनंद घेणं ज्याला म्हणतात, तशा प्रकारची योजना ही दिल्लीतल्या किल्ल्यांमध्ये बघायला आपल्याला मिळते. या दिल्लीचा पुराणा किल्ला ज्याला म्हणतात ते. अशाच प्रकारची योजना शिवनेरीला पण बघायला मिळते. आता यातलं साधर्म्य असं आहे की दिल्लीत मोगलांचं राज्य होतं, आणि दिल्लीतल्या मोगलांच्या ताब्यामध्ये शिवनेरी देखील होता. तर माझा असा अंदाज आहे, पण माझ्याकडे पूर्ण खात्री नाहीये किंवा माझ्याकडे तसे खात्रीलायक पुरावे नाहीयेत, पण माझा अंदाज आहे की ही ज्या प्रकारची बांधकामं आहेत, ही शिवनेरीवरची बांधकामं सुद्धा ही मराठ्यांनी केली नसून ती नंतरच्या काळात, म्हणजे महाराज मोठे होत गेले आणि शिवनेरी महाराजांच्या ताब्यात मात्र आला नाही, पण त्या काळामध्ये जेव्हा मोगलांच्या ताब्यात शिवनेरी होता त्या काळात मोगलांनीच ही केलेली बांधकामं असावीत असा माझा अंदाज आहे. पण माझ्या अंदाजाला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाहीये. पण इथे हे जे हा एक फोटो, ही छोटीशी हौद किंवा विहिरीसारखं जे दिसतंय, हा चक्क एक जकुझी ज्याला म्हणतात तसा जकुझी आहे त्या काळचा. आणि ह्या अशा गमती जमती आपल्याला किल्ल्यांवरती बघायला मिळतात. पण मुख्य मुद्दा असा आहे की पाण्यातनं पण हाऊस मौज जी आहे, कारण हे असं पाण्यात डुंबणं हा शौकीन माणसाचा विचार किंवा शौकीन माणसाची वृत्ती झाली. अशी वृत्ती महाराजांच्या अख्ख्या जीवनात कुठेही बघायला मिळत नाही. म्हणजे महाराजांनी रायगड बांधला, राजगड बांधला, प्रतापगड बांधला, त्यांनी सिंधुदुर्ग बांधला, त्यांनी इतर काही असे किल्ले बांधले असतील, पण यातल्या कुठल्याही किल्ल्यावरती पाण्याचं नियोजन केलं, पण पाण्यातनं निर्माण होणारे खेळ उभे केलेले नाहीयेत, पाण्यातनं निर्माण होणारी हाऊस मौज तिथे उभी केलेली नाही, त्याच्याकरताची सोय केलेली आपल्याला कुठेही दिसत नाही. पण ऐश उपभोग, ऐशो आराम ज्याला म्हणतात, ते असे उपभोगाची साधनं म्हणून इतर राजांनी मात्र आपापले छंद हे जोपासले. शिवाजी महाराजांना मला वाटतं एकच छंद होता, तो म्हणजे स्वराज्य निर्माण करणे आणि लोककल्याण करणे.
त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी हे छायाचित्र आपल्याला दाखवलं की इतर लोकांनीही पाण्याबद्दल काही काम केलं, पण त्यामागचा दृष्टिकोन वेगळा होता आणि महाराजांचा दृष्टिकोन वेगळा होता. जाता जाता हे एक पत्र, हे अस्सल पत्र आहे. हे 4थीच्या पुस्तकात ज्यांनी मराठीतनं शिक्षण घेतलंय आणि SSC बोर्डाचं शिक्षण घेतलंय अशा मंडळींना हे पुस्तकातलं पत्र डोळ्यासमोरून गेलं असेल. त्या काळात कदाचित हे कळलंही नसेल की हे शिवाजी हे बाळाजी अवजी चिटणीस जे महाराजांचे सचिव होते किंवा लेखनिक होते, त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातलं महाराजांच्या आज्ञेनुसार लिहिलं गेलेलं हे पत्र आहे. पत्रातल्या काही गोष्टी आज मुद्दामून सांगण्याकरता म्हणून मी हे पत्र इथे आपल्या समोर ठेवलेलं आहे. आपण मराठीत शिक्कामोर्तब असा शब्द नेहमी वापरतो, पण त्याचा अर्थ साध्या सोप्या भाषेत आज आपण असा गृहीत धरतो की फायनल केलं, एखादी गोष्ट नक्की केली, फायनल केली या अर्थी म्हणतो शिक्कामोर्तब झालं. पण त्यातले संदर्भ हे ऐतिहासिक आहेत आणि ते महाराजांच्या काळात शिक्का म्हणजे हे इथे माझा पॉइंटर फिरतोय ते श्री या अक्षराच्या खाली जे काय दिसतंय ते म्हणजे हे प्रतिपद चंद्रलेखे व ही जी मुद्रा आहे ती मुद्रा म्हणजे शिक्का म्हणतात. फारसी शब्द आहे शिक्का. त्याचा अर्थ असा होतो की पत्राची सुरुवात आहे आणि मोर्तब म्हणजे पत्र संपलं असं चिन्ह जे आहे ते इकडे खालती पत्राच्या अगदी खालच्या बाजूला माझा पॉइंटर जिकडे मी फिरवतोय तिथे परत एक अशी मुद्रा दिसते, काहीतरी चिन्ह दिसते, त्याला म्हणायचं मोर्तब. वरती आहे शिक्का आणि खालती आहे मोर्तब. हे सगळं मिळून शिक्का आणि मोर्तब झाले म्हणजे पत्र पूर्ण झालं. तर अशा प्रकारे हा त्या काळचा शब्द आजच्या मराठीमध्ये वेगळ्या प्रकारे किंवा सगळं मिळून एकच शिक्का आणि मोर्तब एकच शब्द झाला, पण त्या काळी हे अशा रीतीने वापरले जायचे. त्यातलं प्रतिपद चंद्रलेख हे सुरुवातीला आणि मर्यादेयम विराजते असं महाराजांच्या मोर्तबामध्ये म्हणजे पत्र संपलं असं खूण सांगण्याकरता म्हणून ते वापरलं जायचं. अशा प्रकारे हा आजचा विषय आपल्या सगळ्यांसमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या परीने मी शक्य तितका सोपा करून आणि तुम्हाला सर्वांना तो आवडेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यामध्ये घेऊन नाचण्याचा किंवा डोक्यामध्ये घेऊन आपलं जीवन व्यतीत करण्याचा हा विषय आहे. म्हणून हा आजचा सगळा प्रयत्न होता. तर मला वाटतं आजचं व्याख्यान मी इथेच थांबवतो आणि आता आपण प्रश्नोत्तराकडे वळूयात. जर कोणाला काही प्रश्न असतील तर मला काही क्षण द्या, म्हणजे मी ह्या प्रेझेंटेशन मोड मधून प्रश्नोत्तराकडे जातो आणि तुमच्यापैकी ज्याला कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुमच्याकडे तो प्रश्नाचा पर्याय जो आहे तिथे तुम्ही आलात की मी तुम्हाला अनम्यूट करीन आणि मग तुम्हाला प्रश्न विचारता येईल आणि आपण मग आजचा कार्यक्रम त्यानुसार पुढे नेऊया. मी प्रश्नोत्तराकरता मी चालू केलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हॅलो. हा हरीश. हा हरीश. सचिन मला का? हो आवाज येतोय मला, बोल. चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आहे परागचा, तर तो तू घेऊ शकशील का? मी वाचून दाखवतो प्रश्न. वाचून दाखवलास तर पटकन, कारण माझ्याकडे खालचा जो स्क्रोल बॉक्स आहे ते दिसत नाहीये तर त्यामुळे चॅटबॉक्स दिसत नाहीये. परागचा प्रश्न असा आहे, सर वुड लाईक टू नो अबाउट रायतपुरी सिस्टीम कॅरीड बाय शिवाजी महाराज in detail, because it is told that this system was introduced by Thomas Munro in 1820, but very few people know that it is carried smoothly by Shivaji Maharaj. काय हे आहे ते रायसपुरी काय आहे? रायतवारी
रयतवारी. ओके ओके, रयतवारी. ओके. हा, तर एक सेकंद ना, मला आता चॅटबॉक्स उघडता आलाय, तर मी एकदा बघतो पुन्हा एकदा काय प्रश्न आहे. की शिवाजी महाराज इन हे आहे टोल्ड दॅट दिस सिस्टीम वॉज इंट्रोड्युस्ड by Thomas Munro in 1820, but very few people know that it's carried smoothly by Shivaji Maharaj. हा, रयतवारी, रयत म्हणजे प्रजा. रयतवारी याचा अर्थ प्रजेचं पालन करणं किंवा प्रजेच्या हिताकरता काम करणं, याचा अर्थ रयतवारी. आणि लोकांच्या करता काम करणं हे काही इंग्रजांनी आपल्याला शिकवलेलं नाहीये, हे तर अगदी उघड आहे. त्यामुळे असं जर का कुठे उल्लेख असतील तर मला वाटत नाही ते योग्य उल्लेख आहेत असं. कारण आपण इंग्रज किंवा शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम आणि हे सगळे ऐतिहासिक संदर्भ जरी बाजूला ठेवले तर शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळातही लोक राज्य करतच होती. किंवा म्हणजे एक थोडासा मागे जाऊन संदर्भ देतो की आदिलशाहीमध्ये असे काही काही संदर्भ सापडतात की लोकांनी त्यावेळेस रयतेच्या भल्यासाठी म्हणून चांगले कामं केलेली होती. आणि त्याप्रमाणे म्हणजे कोणी आज ज्याला सातबाऱ्याचा उतारा हा शब्द कुठून आला तर त्याचं मूळ हे तिकडे आपल्याला सापडतं. किंवा इतर अनेक राजांनी सुद्धा रयतेच्यासाठी म्हणून कामं केलेली आहेत. एक गमतीशीर संदर्भ देतो. अफजल खान म्हटलं की व्हिलन असं आपल्या डोळ्यासमोर येतं, पण अफजल खानाने चांगली कामं पण केलेली आहेत. म्हणजे रयत आमचे पोंगडे आहे ती असं शब्द येते. पोंगडे म्हणजे मित्र किंवा जवळचे, असं एक उल्लेख आपल्याला सापडतो. आणि हे अफजल खान स्वतः एका पत्रात म्हणतोय बरं का, की रयत आमचे पोंगडे आहेत. आणि एका शेट्टी नावाच्या माणसाला त्याने त्या पत्रात दमच दिलाय. तो म्हणतो की जर का मला तुझ्याबद्दल काही तक्रार आली तर सरकात ऊस घालून पिळतात ना, तसा तुला पिळून काढीन. म्हणजे माझा संदर्भ असा आहे की महाराजांनी जसं लोककल्याणाकरता कामं केली तशी इतरांनी कामं केलेली आहेत. मलिक अंबर नावाचा एक आदिलशाही मधला मोठा अधिकारी होऊन गेला. तो मूळचा ॲबेसिनिया या प्रांतातला, म्हणजे निग्रो काळा असं आपण म्हणतो. अर्थात निग्रो हा शब्द वापरणं योग्य नाही, पण तो त्या ॲबेसिनिया मधनं इथे आला. त्याने इथे आदिलशाहीमध्ये राज्य केलं किंवा अधिकार पद उपभोगलं आणि त्याने खूप प्रजेसाठी चांगली कामं केली. काही वाईट कामंही केली, पण चांगली कामं जी केली त्याचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्याला रयतवारी असं म्हणतात. तर मला वाटतं मी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अभिजित बापटचा एक प्रश्न आहे सचिन. हा. एनी रेकॉर्ड्स ऑफ हाऊ मेनी होम्स वेर इन सर्क्युलेशन इन मराठा किंगडम ऍट इट्स पीक? नाही, तसं सांगणं कठीण आहे. त्याला कारण आहे. आणि की म्हणजे महाराजांच्या काळात महाराजांनी शिवराई होऊन किंवा ते नाणं पाडलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये इतरांनी पण आपापल्या पद्धतीने नाणी पाडत गेली किंवा त्याच्या आधीच्या काळातही नाणी पाडत गेले. आणि एकाच वेळेला म्हणजे शिवाजी महाराजांचा जो कालावधी आहे त्या एकाच कालावधीमध्ये अख्ख्या सबंध भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये जवळजवळ 50 किंवा 60 वेगवेगळ्या प्रकारच्या करन्सीज होत्या. करन्सीज म्हणतोय मी, म्हणजे शिवराई होन होता. त्याच काळामध्ये दक्षिणेकडे जे विजयनगरचे जे राज्य होतं त्या काळातली जी नाणी होती त्यांना काही ठिकाणी इंग्रजीमध्ये पॅगोडा असा उल्लेख आहे. कारण त्यावरती देवळाच्या छताचं जे चित्र असतं तसं विजयनगरच्या साम्राज्याचं चित्र होतं, म्हणून त्याला इंग्रजांनी पॅगोडा नाव दिलेलं आहे. त्या काळामध्ये मोगल राजा जे कोण होऊन गेले, म्हणजे औरंगजेब धरूयात आपण, तर औरंगजेबाची 2 काय म्हणूयात आपण त्याला डिनॉमिनेशन्स होती. की मोहोर होती म्हणजे अपर डिनॉमिनेशन होतं आणि लोअर डिनॉमिनेशन किंवा चांदीचा रुपया होता,
सोन्याचं मोठं नाणं जे आहे त्याला मोहर म्हणत असत, चांदीचं मोठं नाणं आहे त्याला रुपया म्हणत असत. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे 50 किंवा 60 वेगवेगळ्या प्रकारच्या करन्सीज होत्या. आणि त्याचबरोबरीने इतकी आक्रमणं किंवा इतकी धामधूम होत राहिली की फार अगदी 1818 पेशवाई बुडाली किंवा मराठीशाही बुडाली, त्यानंतरच्याही काळामध्ये कुठे कोणाकडे राहिली असतील नाणी ती, त्या व्यतिरिक्त काही आपल्याकडे हे राहिलं नाही. किंवा काळाच्या ओघात लोकांनी कुठल्या काही ना काही कारणामुळे, परिस्थितीमुळे म्हणा किंवा काय, नाणी वितळवून चक्क त्याचं सोनंही बनवलं असेल. तर किती नक्की करन्सी किंवा किती नाणी ही सर्क्युलेशन मध्ये होती हे अंदाज बांधणं कठीण आहे. म्हणजे आताच्या काळात जे काय अवशेष मिळतात आणि त्याच्या आधारे फक्त आपण एक अंदाज करू शकतो की काय घडलं असावं, पण नक्की किती नाणी छापली गेली किंवा पाडली गेली हे उत्तर सांगणं कठीण आहे. निदान मला तरी कठीण आहे. एक अमर परगटे म्हणून एक त्यांचा प्रश्न घेऊया, त्याच्यानंतर परत परागचा आहे, मग स्वाती जोशी आहे. तर मी अमर यांना अनम्यूट करतोय. बोला. गरगटे का मला वाटतं आडनाव. अमर बोला. हॅलो हॅलो, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो हॅलो, आवाज येत नाहीये मला. मी त्यांना म्यूट करतोय आणि पराग यांचा प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया आपण. हॅलो हॅलो, हा पराग बोलताय का? हॅलो हॅलो, हा सर, पराग बोलतोय सर. हा बोला बोला. हा सर, मगाशी जो मी रयतवारीचा प्रश्न विचारला ना मी तुम्हाला, त्याच्या संदर्भात आवाज येतोय ना सर? हो, आवाज येतोय मला. माझा आवाज येतोय का? हो सर, येतोय सर. तर रयतवारीचा जो मी प्रश्न विचारला ना तुम्हाला मगाशी, त्या रयतवारीमध्ये मी मध्ये एक वाचनात आलेलं आहे माझ्या ऍक्च्युली, की त्याच्यामध्ये एक हायरार्की मेंटेन केलेली होती महाराजांनी. त्या हायरार्कीमध्ये देशमुख, पाटील, सरंजामी असं वगैरे काय काय हायरार्की होती. त्या हायरार्की प्रमाणे प्रत्येकाला रोल डिस्ट्रीब्यूट केले होते. अगदी बरोबर. आणि त्यांच्या अंडरमध्ये काही काही कामं जी होती वाटून दिलेली होती आणि त्याच्यामध्ये काही काही लोक एक एक पर्टिक्युलर नंबर होते, नंबर ऑफ पीपल्स होते. त्या संदर्भात मला खरं माहिती वाचायची अजून, पण ती मला कुठं वाचता येईल मला माहित नाहीये ऍक्च्युली. कसं वाचता येईल मला, कुठे बघता येईल त्याला? बर. म्हणजे थोडक्यात शिवाजी महाराजांचं अर्थकारण काय आहे होतं आणि त्या अंगाने जाणारं राजकारण या शब्दाचा हल्ली खूप विपरीत अर्थ घेतला जातो. राजकारण याचा अर्थ राज्य चालवणं. राजकारण म्हणजे जे आपल्याकडे वेगवेगळ्या पक्षांमध्ये चालतं त्यांना त्या अर्थी राजकारण मी म्हणत नाहीये. तर त्याबद्दल तुम्हाला जर का वाचायचं असेल ना, तर डॉक्टर रा कुलकर्णी यांची पुस्तकं मी तुम्हाला सुचवेन. डॉक्टर रा कुलकर्णी, डॉक्टर रा कुलकर्णी. हा सर. त्यांचं शिवकालीन महाराष्ट्र म्हणून पुस्तक आहे. हा सर. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या या गोष्टी बघायला मिळतील. त्यांची अशी होती शिवशाही म्हणून पण एक पुस्तक आहे. आणि शिवकालीन महाराष्ट्र, ही दोन पुस्तकं जर तुम्ही वाचलीत ना, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी यातनं उलगडत जातील. हा सर. आणि अजून एक होतं सर, मला तुम्हाला विचारायचं होतं. म्हणजे मी हे पहिल्यांदाच तुमची मीटिंग आता अटेंड करतोय. मला आता मिळाली. जर पहिल्यांदा कधी तुम्ही जर दिलं असेल, मला माहित नाही, कल्पना नाही, माहिती दिली असेल, पण मला शिवाजी महाराजांचं त्यांची जी आर्मी होती आपली महाराजांची, त्या महाराजांची आर्मी आणि त्याच्यातले डेजिग्नेशन वाईज रोल्स याच्याबद्दल पण माहिती हवी होती मला. ह्याच्या संबंधी जर का विस्ताराने माहिती हवी असेल तर मी तुम्हाला सुचवीन की गजानन भास्कर मेहेंदळे नावाचे खूप मोठे अभ्यासक आहेत, पुण्यात राहतात ते.
आणि त्यांचं शिवाजी महाराजांवरती 2 खंडातलं मिळून, नाही ते तरी तर 2 खंड मिळून सुद्धा पूर्ण नाहीच आहे. ते खंड 1, भाग 1 आणि भाग 2 असं मिळून सगळं मिळून फक्त त्यांनी शिवपूर्वकाल आणि शिवाजी महाराजांचा अफजल खानापर्यंतचा किंवा थोडासा पुढे शाहिस्ते खानापर्यंतचा इतिहास एवढाच त्या 2 खंडात मिळून, म्हणजे 2000 पानात मिळून एवढं फक्त घटनाक्रम किंवा कालावधी दिलेला आहे. म्हणजे त्यांनी किती अभ्यास केलाय हे लक्षात येईल. तर त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याची मांडणी कशी होती, त्याच्यानंतर इतर जे कोणी होते म्हणजे मोगलकालीन राजे कसे त्यांचं सैन्य राखत असत, आदिलशाही किंवा दक्षिणेकडचे स्वराज्या व्यतिरिक्तचे जे राजे आहेत ते स्वतःचं सैन्य कशा पद्धतीने राखत असत, या सगळ्याबद्दलची माहिती मिळेल. किंवा अजूनही काही पुस्तकं असतील तर मी तुम्हाला माझं म्हणजे ईमेल ऍड्रेस देतो, त्यावरती तुम्हाला घेता येईल, त्यातून तुम्हाला मला सुचवता येईल आणि मग त्याप्रमाणे तुम्ही माहिती घेऊ शकता. हा माझा स्क्रीन जर दिसत असेल तर माझा ईमेल ऍड्रेस इथे तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यात तुम्ही हे करू शकता. मला स्वतंत्रपणे आपण पत्रव्यवहार करून, दिसतोय का माझा ईमेल ऍड्रेस तुम्हाला? हो सर, हो दिसतोय, मी लिहून घ्यायला लागलो सर. हा, मग ते तुम्ही लिहून घ्या. त्याप्रमाणे स्वतंत्रपणे पत्रव्यवहार आपल्याला करता येईल आणि बघूयात मग पुढे काय करता येईल ते. हो सर. पुन्हा आपण आता अमर यांचा मला प्रश्न करता हात वर आलेला दिसतोय, तर मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो त्यांना जर का काही प्रश्न विचारायचा असेल तर. हॅलो हॅलो अमर गरगट्टे, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का? मला वाटतं चुकून झाला असावा. आपण स्वाती जोशी यांच्या प्रश्नाकडे जातोय. हॅलो. हा स्वाती, आवाज ऐकू येतोय? हा, सगळ्यात आधी तर नमस्कार सचिन, खूप अप्रतिम माहिती सांगितली तुम्ही. आणि दुसरी गोष्ट मला हे विचारायचं आहे की तेव्हा तुम्ही म्हणालात की प्रत्येक ठिकाणी त्यांची करन्सी वेगवेगळी होती, तर तेव्हा मग त्यांचे व्यवहार कसे व्हायचे? म्हणजे असं व्हायचं का की आपण म्हणतो बार्टर सिस्टम जी होती की अन्न, म्हणजे मी अन्न म्हणजे धान्य देईन आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला काहीतरी दुसरं, म्हणजे व्यवहार कसे व्हायचे इतर राज्यांमध्ये किंवा एकमेकांमध्ये? हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की 21 वर्ष त्यांनी म्हणजे तुम्ही म्हणालात की सगळं म्हणजे जे काही भाव भाव ते भाव सारखे कसे काही ठेवता आले त्यांना, म्हणजे ते कसं काय त्यांना जमलं 21 वर्ष, जे आता कोणालाच जमत नाही. धन्यवाद. बरोबर. हो. पहिला प्रश्न जो आहे त्याच्याकडे वळूयात आपण पहिले, की वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी चलनं होती, त्या करन्सीज होत्या आणि त्याप्रमाणे काय केलं त्यांनी. तर त्या काळी माझ्याकडे समजा सोन्याचं नाणं असेल, म्हणजे माझ्याकडे शिवराई हो नाही असं धरून चाललं, दुसऱ्या माणसाकडे काय समजा मोहोर असेल, तर माझ्याकडच्या नाण्याचा कस काय आहे, तो कस काय म्हणायचं त्याला आपण, तो कस पाहिला जायचा. म्हणजे कस पाहण्याकरता एक दगड असायचा आणि त्या दगडाप्रमाणे तो दगडावरती नाणं हे घासून बघितलं जायचं आणि नाणं घासून बघितल्यानंतर त्याप्रमाणे माझ्याकडचं नाणं हे किती त्याचं मूल्य आहे आणि मग त्याच्यासमोर दुसरे ज्याची करन्सी आहे त्याचं नाणं किती कस असलेलं आहे, त्याप्रमाणे 2 नाण्यांची तुलना करून त्याचं मूल्य ठरवलं जायचं. त्याच्यातनं मग एक्सचेंज रेट ठरवला जायचा. हॅलो, कोणाकडे तरी आवाज येतोय, जरा म्यूट करा प्लीज. हॅलो, कृपा करून
म्यूट करा, मला इथे आवाज व्यत्यय येतोय. तर या पद्धतीने नाणं जे आहे ते घासून बघायचं आणि मग विनिमयाचा दर ज्याला म्हणतात म्हणजे एक्सचेंज रेट जो आहे तो त्यानुसार ठरवला जायचा आणि मग व्यवहार व्हायचा. आणि अर्थातच बार्टर सिस्टीम जी म्हणतो ती मात्र मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये वापरात होती. त्यामुळे फार थोडे व्यवहार असायचे ज्यामध्ये करन्सी एक्सचेंज आहे ते वापरलं जायचं. आणि दुसरा प्रश्न जो होता की 21 वर्ष अन्नधान्याचे भाव स्थिर कसे ठेवले. तर महाराजांची काही महाराजांचा अर्थकारण हा खूप मोठा आणि वेगळा विषय आहे, एका वेगळ्या व्याख्यानाचाही विषय होऊ शकेल कदाचित. पण थोडक्यात सांगतो की महाराजांनी त्यामध्ये स्वतःची जी गोडाऊन्स निर्माण केलेली होती ती मोठ्या प्रमाणात या सगळ्यामध्ये कामाला आली त्यांना. त्याद्वारे त्यांनी अन्नधान्य, कारण जेव्हा शेतसारा वसूल करायचा तर तेव्हा तो शेतसारा त्यानुसार जे धान्य जमा होईल ते आपल्या गोडाऊनमध्ये ठेवायचं आणि जेव्हा बाजारात त्या गोष्टीची गरज असेल म्हणजे मागणी वाढली आहे आणि पुरवठा कमी आहे तर त्यानुसार त्या गोष्टी बाजारात आणायच्या आणि मग त्याचे दर त्याप्रमाणे. हे सगळं मी विस्ताराने अशासाठी सांगतोय की महाराजांच्या पत्रामधनं आणि इतर अनेक कागदपत्रांमधनं हे आपल्याला दिसून येतं की हे अमुक एक गोष्ट कमी होतीये. किंवा एक उदाहरण देतो की त्या काळामध्ये असं झालं होतं की मीठ जे खायचं मीठ असतं ते बाजारात बाहेरच्या मुलकातनं येणारं परकीय प्रांतातनं येणारं मीठ स्वस्त आणि जो स्वराज्यातला मीठ निर्माण करणारा जो माणूस आहे किंवा जे मीठ उद्योग आहेत त्यांचं मीठ महाग, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. मग अशा वेळेला हे ज्या क्षणाला महाराजांना लक्षात आलं त्या क्षणाला महाराजांनी पत्र लिहिलेलं आहे आणि पत्र हातात आल्यावर तुम्ही तात्काळ त्या बाहेरनं येणाऱ्या मिठावरती टॅक्स वाढवून टाकायचा आहे आणि तो किती वाढवायचा काय वाढवायचं सगळं दिलेलं आहे त्याच्यात. त्याद्वारे हे गणित बांधलं महाराजांनी की जेणेकरून माझ्या स्वराज्यातलं जे मीठ उत्पादन आहे त्याची जी किंमत आहे ती बाहेरनं येणाऱ्या मिठापेक्षा कमी राहिली पाहिजे. इथला उद्योग मरता कामा नये. आणि अशा बारीक बारीक गोष्टी, किंवा हे म्हटलं तर बारीक आहे आणि म्हटलं तर खूप मोठं काम आहे. म्हणजे मी त्याला आजच्या काळात आजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर अँटी डम्पिंग ड्युटी यासारख्या काही गोष्टी सुद्धा महाराजांनी लागू केलेल्या आहेत. तर इतके बारीक सारीक गोष्टी आपल्याला त्या महाराजांच्या कार्यातनं पत्रांमधनं दिसून येतात. म्हणून मी म्हटलं की हा अर्थकारण हा खूप मोठा विषय आहे महाराजांच्या एकूण कार्यापैकी. तर पण अशा वेगवेगळ्या गोष्टी महाराजांनी अंगीकारल्या, त्यातून अन्नधान्याचे भाव हे 21 वर्षाकरता स्थिर ठेवले. मला असं वाटतं की मी प्रयत्न केलाय उत्तर देण्याचा. अजून कोणाला काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता किंवा चॅटबॉक्स मध्ये जर का काही प्रश्न असतील तर. हरीश, प्रश्न आहे का काही कोणाचा दिसलाय का? हॅलो, मला तरी काही दिसत नाहीये इथे प्रश्न कोणाचा. हॅलो, हॅलो. सचिन, अजून काही प्रश्न दिसत आहेत का तुला? नाही, मला दिसत नाहीये चॅटबॉक्स मध्ये. मी म्हटलं तुला दिसत असले तर जरा बघून मला सांगितलं तर बरं होईल. नाही तर मग आपण आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळू शकतो. नाही, अजून तरी नवीन काही प्रश्न नाहीयेत चॅटबॉक्स मध्ये, तर आपण कार्यक्रमाची सांगता करू शकतो. बरं, ठीक आहे. तर तू बोलतोस का सचिन काही? नाही, मी काही बोलत नाहीये. मी फक्त एक शेवटी माझा ईमेल इथे पुन्हा एकदा देतो चॅटबॉक्स मध्ये. हा माझा ईमेल आहे, सचिन उपाध्ये@gmail.com.
तुम्हाला कोणाला नंतर काही स्वतंत्रपणे माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर ईमेलद्वारे किंवा फोनद्वारे संपर्क साधू शकता. हरीश, तू अनम्यूट करून कार्यक्रमाची सूत्र घेऊ शकतोस. माझ्याकडून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. शांतपणे ऐकून घेतलं आणि आजचा हा वेगळा विषय मला तुमच्या समोर मांडता आला. धन्यवाद. सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि सर्वांतर्फे सचिन तुझे आभार. असा काही वेगळा विषय जो सर्वांसाठीच बहुंशी नवीन होता, यातून बरीच वेगळ्या प्रकारची माहिती आज आम्हाला ऐकायला मिळाली. म्हणजे महाराजांचं जसं तू म्हटलास युद्ध कौशल्य किंवा स्वराज्य रक्षण आणि त्या दृष्टीने जे काही होतं तो इतिहास कमी अधिक प्रमाणात सगळ्यांना माहिती होता, पण हा एक वेगळा पैलू आज आमच्या समोर तू ठेवलास जो नक्कीच खूप महत्वाचा आहे, सर्वांनी विचारात घेण्यासारखा पण आहे. त्या दृष्टीने आपल्याला काही करता आलं तर अतिउत्तम. तर याच शृंखलेमधील पुढील व्याख्यान आता आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये आयोजित करणार आहोत. गड किल्ल्यांविषयी बरेच गड किल्ले जिथे काही ऐतिहासिक लढाया झाल्या ते त्या कारणामुळे ते प्रसिद्ध झाले, ते माहिती होते. पण असेही काही गड किल्ले होते ज्यांचं नाव ऐकल्यावर त्या काळी लोकांच्या मनात धडकी भरायची. म्हणजे चक्क अशा किल्ल्यांचा उपयोग तुरुंग म्हणूनही करण्यात आलेला आहे. आणि आपल्या शिवाजी महाराजांनी इंग्रजी अधिकाऱ्यांना पण ह्या तुरुंगात काही काळ शिक्षा तिथे केल्याचा उल्लेख पण आहे. तर अशा या एका विशेष किल्ल्याची आपल्याला विशेष माहिती सचिनकडून आपल्याला पुढील सत्रात ऐकायला मिळणार आहे. तर मंडळी 10 ऑक्टोबर म्हणजे जर तारखेमध्ये काही बदल असेल तर आम्ही तुम्हाला पुन्हा कळवू, पण 10 ऑक्टोबर या दिवशी याच वेळेला दुपारी 3:30 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत पुढील सत्रासाठी. तर धन्यवाद आजच्या सत्रात येण्यासाठी आणि आजच्या पुष्पात तुम्ही सर्वांनी येऊन या सत्राची चांगली शोभा वाढवली. धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रम इथेच संपला आता आपण जाहीर करूया. हो, कार्यक्रम संपल्याची आपण घोषणा करू शकतो आता. धन्यवाद.